जणांचं नाव टाक बरं तू. तुम्ही आवाज येतोय का माझा? हा येतोय ना ना. कागद दिसतोय का माझ्या हातातला? कागद दिसतोय का माझ्या हातातला? एक मिनिट हा. हा बोला ना ना. नाही दिसत. हा, नाही. हॅलो. नाही दिसत आहे. हो येतोय आवाज. माझा आवाज येतोय का नाना तुम्हाला? हा येतोय. हो ठीक आहे.
जाधव साहेब माझा आवाज येतोय क्लिअर? हो हो क्लिअर आहे. ओके. गेस्ट जॉईन झालेत का? कोठादे मॅडम जॉईन झालेल्या दिसत आहेत मला, आणि श्रद्धा मॅडम पण जॉईन झालेल्या दिसत आहेत. आणि संगीता पाटील मॅडम? हा, त्या बाकी आहेत. कोठादे मॅडम, वेलकम. थँक्यू. 8 वाजून 5 मिनिटांनी आपण स्टार्ट करू. ओके ओके. हॅलो. बाविस्कर मॅडम, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हा येतोय. माझा येतोय तुम्हाला? हो, येतोय. या मीटिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. आपण 8 वाजून 5 मिनिटांनी सुरू करू. चालेल. योगेश, हा बोला. संगीता पाटील मॅडमला फोन करायला लागेल का? हो, त्यांची आज ओसीव्ही होती, त्याबरोबर जॉईन होणार आहेत. प्रदीपला लावतो. त्याला विचार जॉईन होत आहेत का म्हणा लगेच. अभिजित जॉईन झालाय का? अभिजित रोंदळ? काय म्हणताय? अभिजित जॉईन झाला का म्हटलं? अभिजित रोंदळ होतोय, त्याचा झाला, फोन झाला, होतोय. अभिजित आणि नाना आहे ना? तुम्हाला ना पाठवले मी छोट्या याच्यात आहे ना फोटो मध्ये. देवीचं दर्शन दाखवत आहे. 5 मिनिटांनी सुरू होणार आहे. हो, नीट केलंय मला. व्यवस्थित दिसते. हो हो. योगेश, आजचं शेड्यूल काय? आधी आरती आहे का? नाही, आरती नाही. लाईव्हचा थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. ब्रेक होतोय त्याचा. मी ग्रुपवर टाकलाय शेड्यूल. मग रेकॉर्डिंग करणार आहे का? येस. JM जाधव साहेब आहेत. जाधव साहेब, स्वागत. अनम्यूट करा जाधव साहेब, अनम्यूट करा.
स्वागत तुमचं. धन्यवाद धन्यवाद. बर. काल चुकून राहून गेलं म्हटलं. हा हा. नाही, कालचा छान झाला, कालचा पण छान झाला. आरआयच्याच मॅडम आहेत, त्या IPS झाले ना. हा हा. बर बर. अजून कोणी आहे का नाशिकचं तुमचे मेंबर्स? नाही. हा हा. बर. जानू स्टँड आण ना. योगेश, येस. अरे ते दोन गेस्ट आपले अजून दिसत नाही. हेमलता बाविस्कर कोण हा, आहेत? आहेत. त्यांचं नाव ऍक्च्युली श्रद्धा कोचरकर आहे, सासरकडचं. ते जॉईन झाले, त्यांच्याशी बोललो मी. अच्छा. हा हा. आणि संगीता पाटील मॅडमचं काय झालं? हा, प्रदीप बच्चव फोन लावतायत. बरोबर. मॅडम वेलकम. वेलकम मॅडम. थँक्यू सर. ओके, आवाज येतोय माझा क्लिअर? हो, येतो, क्लिअर येतो. ओके, ठीक आहे. Within 2 minutes we can start our meeting. येस. अच्छा, तिन्ही गेस्ट आलेत मग आता. हो, करतो सुरुवात. ओके. संगीता पाटील मॅडम नमस्कार. नमस्कार सर. मी रोटेरियन मनोज जाधव. नमस्कार मनोज. ओसी होती का आज? हो, OCV सुरू आहे. अच्छा. आणि मी प्रयत्न असा केला की त्या मोबाईलवर, पण नंतर काय झालं, इकडे जॉईन करायला गेली आणि कनेक्ट होत नव्हतं, म्हणजे इंटरनेट प्रॉपरली सपोर्ट करत नव्हतं, म्हणून 2-3 मिनिट्स इकडे लेट झालंय. त्यामुळे क्षमस्व सगळ्यांचे. नाही काही नाही. ओसी आम्हाला माहिती आहे ना, ओसीचं महत्व आम्हाला माहिती आहे ना. हो हो. चला, थँक्यू. थँक्यू सर. ओके, येस. नमस्कार. आजच्या या श्री महालक्ष्मी देवी ट्रस्ट संचलित श्री महालक्ष्मी नवरात्र उत्सव समितीतर्फे आणि रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांतर्फे आयोजित बागलांच्या नवदुर्गा यांची जीवनगाथा या प्रोग्राम मध्ये, या कार्यक्रमामध्ये मी योगेश शायरी, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलान यांच्यातर्फे, त्यानंतर रोटरी, रोट्रॅक्ट, RCC व इनरव्हील क्लब्स सटाणा, देवळा, मालेगाव, कळवण या सर्वांतर्फे आज आलेल्या सर्व अतिथींचं मी स्वागत करतो. आजच्या विशेष अतिथी संगीता पाटील मॅडम, त्यानंतर प्रमुख पाहुण्या हेमलता बाविस्कर मॅडम आणि RTO पल्लवी कोठावदे मॅडम, या सर्वांचं मी आपणा सर्वांतर्फे सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या विशेष अतिथी संगीता पाटील मॅडम ह्या पास्ट प्रेसिडेंट आहेत RC जळगाव वेस्टच्या, आणि आता सध्या प्रेसिडेंट एन्क्लेव्ह चेअरच्या
2020-21च्या प्रेसिडेंट एन्क्लेव्ह चेअर आहेत. मी त्यांना प्रथम विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन त्यांनी आमच्या कार्यक्रमाला किंवा आमच्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करायचे. सीता पाटील मॅडम, तुम्ही अनम्यूट होऊन तुमचं मार्गदर्शन सुरू करा. ओव्हर टू यू मॅडम. थँक्यू सो मच. आजच्या बागलांच्या नवदुर्गांची जीवनगाथा या निमित्ताने जमलेले आजचे चीफ गेस्ट माननीय हेमलताजी, माननीय पल्लवीजी, तसेच सटाणा क्लबचे प्रेसिडेंट योगेशजी आयरे, क्लब सेक्रेटरी ऑनरेबल सेक्रेटरी उमेशजी, क्लबचे सर्व पाच प्रेसिडेंट, मेंबर्स, ॲनेट्स, ॲन्स, रोटऱ्या क्लब्स, इनरबी क्लब्स आणि सर्व माझे मित्रमैत्रिणींनो, खूप सुंदर संधी आहे. ॲक्च्युली विषय तसा पाहिला तर खूप छान आहे महिलांसाठी. नवरात्र आली की सगळीकडे महिलांचा उदो असतो. आमचं सगळेजण कौतुक करत असतात. त्या कौतुकाने आम्ही भारावलेलो असतो. थोडे जास्तीतच आमचं महिला दिन म्हणा किंवा दुर्गोत्सव म्हणा, या कालावधीत आमचं सर्वजण खूप कौतुक करत असतात. त्या कौतुकामुळेच कदाचित आम्ही चांगली भरारी घेऊ शकतो, उडू शकतो. आमच्या कामाला, आमच्या सगळ्या जे काही आम्ही कर्म करत असतो त्याला तुमचं सगळ्या कौतुकाची थाप असते. म्हणूनच कदाचित आम्ही उंच भरारी घेऊ शकतो. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी धन्यवाद करते. तसं जर बघितलं तर स्त्री हा एक समाजाचा मूलभूत घटक आहे. नवीन पिढी ठरवणारा, कुटुंब व्यवस्थेला आकार देणारा, घराघरात सुसंवाद राखणारा, कितीही संकट आली तरी धीराने तोंड देणारा, जिद्दीने पाय रोवून पुढे वाटचाल देण्यासाठी नेहमीच तत्पर असलेला, त्यासाठी असणारा आत्मविश्वास, धैर्य आणि खंबीरपणा तिच्यात तर तो आहेच. तिला आता खरं पाहिलं तर एम्पॉवरमेंटची खरंच गरज नाही आहे. तिला गरज आहे ॲक्च्युली आत्मविश्वास देण्याचा, तिच्याबद्दल जे काही विचार बदलवण्याचा. तर मला असं वाटतं की स्त्री शक्ती जी आहे ही सगळीकडे खूप जागृत झालेली आहे, ती एम्पॉवर झालेली आहे. आणि आता तिला एम्पॉवरमेंट ह्याकडे न नेता मला असं वाटतं सगळ्यांनी तिला भरघोस साथ देण्याची वेळ आलेली आहे. आणि तुमच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून इतका सुंदर कार्यक्रम होतो आहे. आणि आध्यात्मिक हा जो प्लॅटफॉर्म आहे, आध्यात्मिक प्लॅटफॉर्म आहे. आणि आध्यात्मिक प्लॅटफॉर्मवर तिला अगदी आत्मनिर्भरता असलेल्या स्त्रियांना, कारण जो तुमचा विषय आहे की तुमच्या जो आता तुम्ही ज्या जीवनगाथा ज्या आहेत तुमच्या एरियातल्या स्त्रिया म्हणा किंवा सगळ्या कुटुंबातील ज्या स्त्रिया वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत आहेत. आणि आज दोन स्त्रियांच्या ज्या अगदी उत्तुंग भरारी घेणाऱ्या स्त्रियांचा सत्कार पण होतो आहे. तर मला असं वाटतं हीच तुम्ही जी सगळ्यांना आम्हा स्त्री वर्गाला एक पर्वणी देत आहात, आमच्या पाठीवर थाप देत आहात, अशीच थाप तुम्ही देत राहा. आणि मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगू इच्छिते की खरंच आपल्याला इतकं वातावरण सुंदर मिळालंय, इतकं छान मिळालंय. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत. आणि स्त्री असण्याचा आपण सगळ्यांनी खरंच अभिमान बाळगलाच पाहिजे. कारण इतकं सुंदर वातावरण आणि आपल्या आजूबाजूला जे आपले भाऊ असतील, मित्र असेल, नवरा असेल, हे सगळे जे लोक आहेत ती पुरुष मंडळी खूप सपोर्ट करत असतात. सगळ्या बाजूने आपल्याला खंबीरतेने आपल्या आजूबाजूला ते उभे राहतात. आणि म्हणूनच आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करत असतो. मला असं वाटतं की याच्यापेक्षा आपलं भाग्य काय असावं. कारण आपण म्हणतो की आत्मजात स्त्रीमध्ये सगळीच गुण आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. पण नक्कीच तिला कुठेतरी सपोर्ट लागतो आणि तो सपोर्ट सगळ्यांच्या माध्यमातून मिळतो आहे. मी सगळ्या भगिनींना एवढंच सांगेन की अजूनही आपल्याला खूप उंच उंच भरारी घ्यायची आहे. आणि आपल्याला हे जे इतकं सुंदर आयुष्य मिळालेलं आहे त्या आयुष्याचा, त्या प्रत्येक एक क्षणाचा आपल्याला खूप चांगलं काम करून आणि आपल्याला जे हे सगळे आपले सपोर्टिव्ह सिस्टम आहे, आपली जी सपोर्ट सिस्टम आहे त्यांना अजून कारण जेव्हा आपण काम करतो तर त्यांची अपेक्षा आपल्याकडून अजून वाढत जाते.
आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना असंच बळ मिळत राहो, आपण असंच चांगलं काम करत राहो आणि इतक्या सुंदर एक आध्यात्मिक प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला बोलवलात, मला सन्मान दिलात, मला बोलण्याची संधी दिली, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांची ऋणी आहे. सगळ्या क्लब, सटाणा, मालेगाव, देवळा, कळवण या सगळ्या क्लब प्रेसिडेंट, सेक्रेटरी, रोटरी क्लब्स, इनरव्ही क्लब्स, सर्व मेंबर्सची मी खूप खूप ऋणी आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप छान मार्गदर्शन तुम्ही तुमच्या एकदम व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला वेळ दिला. तर आमच्या सर्व क्लब तर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. मी आज उपस्थित पीडीजी दादा देशमुख व सर्व पीडीजीज आणि सर्व रोटरी सदस्यांचं, सर्व क्लबच्या रोटरी मेंबर्सचं या मीटिंग मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. मी पुढील कार्यक्रमामध्ये पुढे वळण्यासाठी अभिजित रोंदळ यांना विनंती करतो की आजच्या प्रमुख पाहुण्या हेमलता बाविस्कर कोचरकर यांचं इंट्रोडक्शन करायचं आहे. ओव्हर टू यू अभिजित सर. थँक्यू सर. बागलाण तालुक्याच्या यशशिखरातील एक मानाचा तुरा म्हणजे माननीय श्रीमती हेमलता बाविस्कर कोचरेकर मॅडम. मॅडम यांचे मूळ गाव बागलाण तालुक्यातील ठेंगोडा हे आहे. मॅडम यांच्या यशाचा प्रवास बघता त्यांना गणपती बाप्पांचे आशीर्वाद लाभल्याची जाणीव होते. मॅडम यांचे प्राथमिक शिक्षण चिराई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले व त्यांच्या मातोश्री देखील जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या आहेत. बाविस्कर मॅडम यांचे माध्यमिक शिक्षण जिजामाता गर्ल्स हायस्कूल सटाणा येथून झाले व त्यांनी BCS ची पदवी सटाणा कॉलेज मधून घेतली. त्यांच्या कामाची थोडक्यात करून द्यायची झाली तर सन 1998 ते 2007 पर्यंत त्यांनी विशेष न्यायाधीश, नगर दिवाणी व सत्र न्यायालय येथे लिपिक पदाचे कामकाज पाहिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2007 मध्ये त्यांची कक्ष अधिकारी या पदावर निवड झाली. तेथून त्यांनी 2016 पर्यंत लेखा व कोशागार अधिकारी वर्ग 1 व 2 ची आस्थापना, जलसंपदा विभागाच्या खर्चांच्या बाबी, वस्तू व सेवा कर विभागाशी संबंधित कराविषयीन बाबी, सेवाविषयक नियमांसंबंधी कामकाज पाहिले. सन 2016 मध्ये बाविस्कर मॅडम यांची अवर सचिव पदावर पदोन्नती झाली. अवर सचिव पदावरून त्यांनी प्रशासन, आस्थापना विषयक बाबी, विशाल व अतिविशाल उद्योग घटकांच्या प्रकल्पांना मान्यता देणे, मैत्री कक्षा संबंधित बाबी, सामूहिक प्रोत्साहन योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योजकांसाठी विशेष योजना, महिला उद्योजकांसाठी विशेष धोरणासंबंधी सर्व बाबी हाताळणी, महानिर्मिती कंपनी व महापारेषण कंपनीशी संबंधित बाबी या विषयांचे कामकाज पाहिले. मॅडम यांचे विशेष उल्लेखनीय काम म्हणजे परकीय गुंतवणूक. सन 2016 मध्ये बाविस्कर मॅडम यांची अवर सचिव पदावर पदोन्नती झाली. अवर सचिव पदावर त्यांनी आस्थापना विषयक बाबी, विशाल व अतिविशाल उद्योग घटकांच्या प्रकल्पांना मान्यता देणे, मैत्री कक्ष संबंधित बाबी, सामूहिक प्रोत्साहन योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्योजकांसाठी विशेष योजना, महिला उद्योजकांसाठी विशेष धोरणासंबंधित सर्व बाबी हाताळली, महानिर्मिती कंपनी व महापारेषण कंपनीशी संबंधित बाबी या विषयांचे कामकाज पाहिले. मॅडम यांचे विशेष उल्लेखनीय काम म्हणजे परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी जपान, कोरिया व हाँगकाँग या देशांना भेट देऊन तेथील उद्योजकांना आमंत्रित केले. मॅडम यांनी मेक इन इंडिया व मॅक्टिक महाराष्ट्रामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे. हा होता बाविस्कर मॅडम यांचा थोडक्यात परिचय. ओव्हर टू यू योगेश सर. थँक्यू अभिजित सर. हेमलता मॅडमांकडे जायच्या अगोदर मी सर्व प्रेक्षकांना सूचना करू इच्छितो की आज आपल्याकडे 2 गेस्ट आहेत, हेमलता बाविस्कर मॅडम आणि पल्लवी कोठावदे मॅडम. या दोघांचं मार्गदर्शन झाल्यानंतर मग आपला प्रश्न उत्तराचा कार्यक्रम होणार आहे आणि सर्वात शेवटी आपण आपली श्री महालक्ष्मी देवीची आरती आपण प्रक्षेपण करणार आहोत. तर आजच्या कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी मी श्रद्धा मॅडमांना विनंती करतो. ओव्हर टू यू श्रद्धा मॅडम. नमस्कार. मला आपण आवाज ऐकू येते माझा? येस येस येस. मला आपण ह्या देवीच्या व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल मी आधी महालक्ष्मी देवी ट्रस्ट व आपले रोटरी क्लब सटाणा श्री योगेश अहिरे यांची अतिशय आभारी आहे. आणि त्यानिमित्त मला म्हणजे खूप कौतुक वाटलं माझं स्वतःचं आणि त्यांचं देखील की त्यांनी
म्हणजे सगळ्या हेरून अशा सगळ्या शोधल्या की ज्या बागलाण तालुक्याला पुढे घेऊन जातील. तर मी माझा परिचय करून दिलेला आहे अभिजित रौंदळ यांनी. पुन्हा परिचय करून देण्यापेक्षा मला असं वाटतं की मी तुम्हाला काही आपल्या बागलाण तालुक्यात जे मुलं आता करोनाने घरी आहेत किंवा त्यांना असं वाटतं की आम्हाला काहीतरी मार्गदर्शन व्हावं की इंडस्ट्री म्हणजे नेमकी काय असते, आपण काय केलं पाहिजे. तर याच्याबद्दल मी योजना ज्या काही उद्योग विभागामार्फत राबवल्या जातात त्यांची थोडीशी माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. सर्वात महत्वाकांक्षी योजना आपल्या समोर आणलेली आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्हाला कुठे फिरायचं नाहीये. गव्हर्नमेंटने तुम्हाला अतिशय चांगला प्लॅटफॉर्म बनवून दिलेला आहे आणि तो म्हणजे पोर्टल तयार केलेला आहे. वेबसाईटचं नाव तुम्ही लिहून घ्या, महाराष्ट्र MAHA-CMEGP.government.gov.in हे पोर्टल आहे. त्या पोर्टलवरती तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी आता तुम्हाला असं वाटेल की माझी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे आहे, माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे आहे, माझी इलिजिबिलिटी काय पाहिजे आहे की ज्याच्यामुळे मी आज काहीतरी करू शकेल. तर गव्हर्नमेंटने इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन अतिशय कमी केलेलं आहे. 7वी पास जे असतील ते 10 लाखापर्यंतचा प्रोजेक्ट टाकण्यासाठी इलिजिबल असतील आणि 10वी पास असतील ते 25 लाखाच्या पुढचे जे प्रोजेक्ट असतील त्याचे टाकण्यासाठी इलिजिबल असतील. तर आता तुम्हाला परत पुढचा एक प्रश्न आहे की बाबा आम्ही का म्हणजे आता ही काय प्रोसेस आहे. तर ही प्रोसेस अशी आहे की तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पोर्टल आहे MAHA-CMEGP.gov.in हे पोर्टल आहे. आता त्याच्यामध्ये समजा आता पोर्टलची पहिली तुमची इलिजिबिलिटी काय आहे. इलिजिबिलिटी असे आहे की तुमचं कोणतंही स्थिर इन्कम नसावं. म्हणजे आता समजा मला टाकायचा आहे उद्योग तर मी टाकू शकणार नाही, कारण की मी वर्किंग आहे, मला स्टेबल इन्कम आहे. म्हणजे तुम्ही तुमचं छोटंसं दुकान आहे, तुम्ही काहीतरी सर्व्हिसेस देता आहे, तुमचं ऑनलाईन तुमची काहीतरी म्हणजे आता सध्या करोनामुळे सगळं ठप्प पडल्यामुळे काहींनी आपले छोटे छोटे शॉपिंग ऑनलाईन व्हॉट्सअपवरती ग्रुप तयार केलेले आहे ज्याच्या मार्फत ते प्रॉडक्ट घरी पोहोचवत आहेत. तुमच्या अशा सर्व्हिसेस आहेत, कोणाचं पार्लर आहे, कोणाचं सलून आहे, कोणाचं काय आहे, म्हणजे ज्यांचं स्टेबल इन्कम नाही आहे असं कोणीही महाराष्ट्रातील रहिवासी ज्याचं वय 18 ते 45 असे जे रहिवासी आहेत ते ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता ही तुम्हाला इलिजिबिलिटी समजली. आता तुम्हाला असं आता गव्हर्नमेंटचं पण कसं असतं की गव्हर्नमेंट स्वतःच्या पॉकेटमधनं 100% तुम्हाला देणार नाही. तुमचं स्वतःचं पण काहीतरी भाग भांडवल पाहिजे. ते आम्ही म्हणजे अतिशय कमी भाग भांडवल तुम्हाला उभं करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 5 to 10%. तुम्ही जर SC ST आणि महिला आणि माजी सैनिक असाल तर तुम्हाला 5% आणि जे तुम्ही बाकीचे असाल त्यांना 10%. म्हणजे सपोज मला जर 10 लाखाचा प्रोजेक्ट टाकायचा आहे तर मला किती टाकावं लागणार आहे, फक्त मला स्वतःचे 10,000 रुपये टाकावे लागणार आहेत त्याच्यामध्ये. तर आतापर्यंत आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे या योजनेच्या अंतर्गत 40,000 मुलांचे अर्ज आलेले आहेत. 40,000 मुलांचे अर्ज आलेले आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की आपल्या तालुक्यातील देखील काही मुलांनी पुढे यावं आणि ह्या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. आता ह्या योजनेमध्ये तुम्हाला आता कसं खर्चाचं वर्गीकरण कसं असणार आहे आणि पुढे स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी असणार आहे. तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं, ऑनलाईन ऍप्लिकेशन आमच्याकडे येणार, त्याच्यामध्ये तुम्ही तुमची स्वतःचं तुम्हाला किती गुंतवणूक करायचे, काय करायचे हे त्याच्यामध्ये तुम्ही लिहिणार किंवा तुमचं आणि स्वतःचं आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतात, 5% तुम्हाला टाकायचे आहेत की 10% टाकायचे हे तुम्ही तुमचं बघा. ते तुम्ही मेन्शन केलं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर खर्चाचं म्हणजे गव्हर्नमेंटकडे आल्यानंतर गव्हर्नमेंट काय करणार ते स्क्रुटिनाइज करणार. तुम्ही जे डॉक्युमेंट्स पाठवलेले ऑनलाईनच आहे ही सिस्टीम, पण तुम्हाला कोणाच्या दारात जायचं नाही आहे. गव्हर्नमेंट ऑनलाईन सिस्टीम मध्ये तुमचे फॉर्म आहे ते स्क्रुटिनाइज करणार. स्क्रुटिनाइज केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटच बँकांकडे ते ऍप्लिकेशन पाठवणार की बाबा हे इलिजिबल कॅन्डिडेट आहेत आमचे आणि गव्हर्नमेंटने प्रत्येक बँकेला ते टार्गेट पण दिलेलं आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे. तर गव्हर्नमेंट बँकेचं लोन तुम्हाला सँक्शन करून देणार 60 ते 75%. म्हणजे तुमचं स्वतःचं भांडवल आणि गव्हर्नमेंट स्वतःचे पैसे देणार आहे त्याच्यामध्ये. 60 ते 75% गव्हर्नमेंटने तुम्हाला लोन सँक्शनसाठी बँकेकडे पाठवलं. तुमचं स्वतःचं 5 ते 10% पर्यंतचं आणि गव्हर्नमेंट स्वतःचं सहाय्य करणारे 15 ते 35% पर्यंत. म्हणजे हा अतिशय चांगला प्रोग्राम आहे की जे मुलं
जे मुलं आता समजा माझं आता कृषी आधारित कृषी पूरक असं माझ्याकडे आहे. म्हणजे समजा मी पोल्ट्री फार्म आहे माझ्याकडे, तर मला पोल्ट्री फार्म माझा परत असं थोडा एक्सपेंड करायचा आहे. माझं छोटाच आहे, छोटा आहे, मला एक्सपेंड करायचा. एक्सपेंड करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत. पैसे नाही तर मी काय करणार, मला वाटलं की मला हे मोठा करायचंय, मी माझा मोठा केला की मी अजून 2 मुलांना नोकरी देऊ शकेल किंवा माझ्याकडे अजून 4 मुलं येतील, थोडी एम्प्लॉयमेंट कमी होईल, तर मी अशा ह्या स्कीम मध्ये भाग घेऊ शकतो. मला असं वाटतं की हे तुम्हाला समजली असेल ही योजना, किंवा अजून याच्यामध्ये तुम्ही मला जर काही क्वेश्चन्स असतील तर थोडे सांगितले तर मी थोडं त्याच्यामध्ये परत सांगणार. याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ट्रेनिंग पण गव्हर्नमेंट कडनं एक समुपदेशन म्हणून एक छोटस ट्रेनिंग असणार आहे, ते गव्हर्नमेंट कडनं दिले जाणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमची स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की मला इंडस्ट्रियलिस्ट व्हायचंय, मला ऑफिसर व्हायचंय, याच्यामध्ये मला माझं स्वतःचा विश्वास पण पाहिजे. आणि स्वतःचा विश्वास पाहिजे की नाही मी ही गोष्ट मी करणार. आता मी तुम्हाला एवढी चांगली स्कीम सांगितली, आता तुम्ही ऐकणारे सगळेजण आहेत, तुम्ही सगळेजण ऐकणारे आहेत, तुम्हाला ही स्कीम वाटली की नाही मी आता आम्हाला ही गाईडलाईन मिळाली तर आम्ही याच्यामध्ये पुढे जाणार. किंवा कोणी आता इथे पॅरेंट्स असतील त्यांना वाटत असेल की माझ्या मुलांना एमपीएससी बद्दल तर पल्लवी मॅडम वेगळं बोलणारच आहेत, पण म्हणजे माझं स्वतःचं याच्यामध्ये एक व्यक्तिगत मत आहे पालकांना सांगायचं आणि मुलांना पण सांगायचं की मुलांनी देखील आपण जे काही करतोय त्याच्याशी प्रामाणिक राहावं. आपल्या आई वडिलांना फसवू नये की बाबा मी एमपीएससीचा अभ्यास करतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते काही करणार नाही. आणि आई वडिलांना वाटेल की अरे आपले मुलगा एमपीएससीचा अभ्यास करणार, त्याला सगळं आपल्याला प्रोव्हाइड केलं पाहिजे आणि त्याला कुठे कमतरता यायला नको. मग ते आपले विचारे कष्ट करणार आणि मुलांनी आपलं तिथे अभ्यास नाही करायचा. एमपीएससी म्हणा किंवा इंडस्ट्रियलिस्ट म्हणून म्हणा, तुम्हाला जगायचं तर तुम्हाला स्वतःचं हार्डवर्क त्याच्यामध्ये स्वतःचा व्यवस्थित फॉलोअप घेणं ही पण गरजेची गोष्ट आहे. नंतर मी आता तुम्हाला सेकंड अजून एक योजना आहे आमच्याकडे, ती फक्त महिलांसाठी आहे. म्हणजे आपले पहिली योजना आहे ती महिला त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. पहिल्या योजनेत सर्व सहभागी होऊ शकतात. बचत गट त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. आताची दुसरी आपण एक योजना आणलेली आहे. दुसरी आपण महिला उद्योजकांना, आता आपल्या महिला उद्योजक कशा निर्माण होतील, आपल्या याच्यामध्ये महिला उद्योजक कशा निर्माण होतील. तर महिला उद्योजक आपल्याकडे 9% आहे आणि आपल्या गव्हर्नमेंटने ठरवलंय की हे जे पर्सेंटेज आहे महिला उद्योजकांचं हे आपल्याला 20% पर्यंत वाढवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला महिला उद्योजकांना आपल्याला कसं पुढे आणता येईल, तर याच्यामध्ये मात्र तुमचे जे छोटे छोटे बचत गट आहेत की जे आता बचत गट काही म्हणजे छोटे छोटे गारमेंट्स तयार करतात, लेडीजचे गारमेंट असतात ते बनवतात. तर यांनी या योजनेसाठी आपलं लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये 100% पार्टनरशिप लेडीजची पाहिजे किंवा त्याच्यामध्ये 50% पार्टनरशिप लेडीजची असून 50% एम्प्लॉई सुद्धा लेडीज पाहिजे, अशी ही योजना आहे. तर याच्यासाठी आपल्याला जिल्हा उद्योग केंद्र जे नाशिक आहे इथे तुम्हाला ऍप्लिकेशन द्यावं लागणार आहे. याच्यामध्ये पण शासनाकडनं तुम्हाला स्वतःचं 15 ते 20 लाखापर्यंत गव्हर्नमेंटचा पण सपोर्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जे स्वतः बचत गटांनी समजा स्वतः लोनसाठी ऍप्लिकेशन केलेलं असेल तर त्याचा जो व्याजाचा जो दर असतो तो गव्हर्नमेंट तुम्हाला वेड करणार आहे. तुम्ही प्रोडक्शन मध्ये गेले की त्याच्या पुढे काही काही बचत गट सुरुवातीपासूनच प्रोडक्शन मध्ये, तर त्यांना ते खूप सोपं होणार आहे. तर ही एक योजना आहे. आणि अजून आपल्याकडे एक सर्वांसाठी अशी मोठी योजना आहे, पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह म्हणून एक योजना आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणी हे छोटे मोठे उद्योग त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. त्याच्या जिल्हा उद्योग केंद्राकडे तुम्ही जा आणि ती सर्वांसाठी खुले. त्याच्यामध्ये पण तुम्हाला तुम्हाला 50 कोटीपर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला 7 वर्ष तुमची जी इलेक्ट्रिसिटी ड्युटी असते ती इलेक्ट्रिसिटी ड्युटी तुमची माफ असते. त्याच्यानंतर तुम्हाला पॉवर टेरिफला मध्ये सवलत असते. नंतर तुम्ही जे फर्स्ट ट्रान्झॅक्शन तो उद्योग टाकण्यासाठी जेव्हा कराल त्याच्यामध्ये जी स्टॅम्प ड्युटी असते तिच्यामध्ये तुम्हाला माफी असते. म्हणजे अशा अनेक सवलती गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने तुम्हाला दिलेली आहे. आता याच्या व्यतिरिक्त मी आता माझं स्वतःची थोडीशी माहिती सांगते आणि परत आपण सीएमपीजी योजनेअंतर्गत परत आपण चर्चा करू त्याच्याबद्दल. तर मी
माहेरची हेमलता बाविस्कर आणि सासरची मी श्रद्धा कोचरेकर आहे. माझं माहेर सटाणा हेच आहे. आमचं गाव जरी ठेंगोडा असलं तरी मी लहानाची मोठी सटाण्यातच झालेली आहे आणि सटाण्यामध्ये अतिशय चांगलं शैक्षणिक वातावरण आहे. मी ज्या वेळेला सटाणा येथे मी 95 सटाण्यामध्ये ग्रॅज्युएट झाली आणि माझी आई सटाण्याच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षिका होती, मुलींच्या शाळेमध्ये. तर माझे वडील, मी ज्या 10वीला असतानाच माझ्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला, पण माझ्या वडिलांची स्वतःची अशी इच्छा होती की मी माझ्या मुलींना ग्रॅज्युएट करणार. तर मी माझ्या मुलींना ग्रॅज्युएट करणार आणि मग आईने ते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. म्हणजे मला जर कोणी विचारलं की तुझ्या जीवनामध्ये कोण आदर्श आहे, तर मी सांगणार की माझ्या जीवनामध्ये माझ्या आई वडिलांव्यतिरिक्त दुसरा आदर्शच असू शकत नाही. आणि माझ्या आईने जे प्रयत्न केले आमच्या शिक्षणासाठी, आणि तिने म्हणजे अगदी एक खांबी, नंतर आम्ही 3 बहिणी होतो आणि एक भाऊ, तर एक खांबी तिने किल्ला कसा लढवला हे मी स्टेप बाय स्टेप तिच्याकडनं बघत गेली, शिकत गेली. तर त्यानंतर मी 95 मध्ये ग्रॅज्युएट झाले आणि मग म्हणजे मी कशी मग मला आपल्या गव्हर्नमेंटकडनं एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तहसील कार्यालयामध्ये याद्या लिहायला बोलवलं जाऊ लागलं. मग मी तिथे जाऊन एक 7-8 महिने ते याद्या लिहिण्याचं काम केलं. त्याच्यानंतर मी मग थोडंसं स्टडी करायला सुरुवात केली की नाही, जरा स्टडी करायला म्हणजे मी आजूबाजूच्या 2-4 मुलींचे क्लासेस घ्यायचे. तर मी त्याच्यामध्ये माझं क्लास घेतानाच 97 आमच्या बाजूला एक देवरे मावशी म्हणून राहतात, त्यांच्याकडे एक न्यूजपेपर यायचा. तर सटाण्याची परिस्थिती बघा कशी, आता तुम्हाला एमपीएससीचे फॉर्म सगळे अवेलेबल आहेत. सगळे एमपीएससीचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहे, पण सटाण्यामध्ये त्यावेळेला मला फॉर्म उपलब्ध नव्हता आणि मी माझा पहिला नोकरीचा फॉर्म हा मी हाताने लिहिला होता. हाताने लिहिलेला फॉर्म मी सबमिट केला आणि मी माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर मी तिथे जॉईन झाल्यानंतर म्हणजे आता मला असं अनेक वेळा विचारतं की तुम्ही काय संघर्ष केले, तर मी संघर्ष तर भरपूर केले आहेत. तर संघर्ष भरपूर केले आहेत. त्याच्यामध्ये मी माझं 2000 मध्ये माझं लग्न झालं. म्हणजे मी मुंबईमध्ये जॉब करायला आली आणि मुंबईमध्ये 80% लोक कोकणातले आहेत. माझे मिस्टर कोकणातले आहेत, मालवणचे. देवेन कोचरेकर आहे, ते सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पोस्ट ऑफिसमध्ये कामाला आहे. मी कोर्टात कामाला लागले, माझे मिस्टर तिथे होते आणि आमचं मग माझ्या लग्नानंतर मात्र मी मुंबईत आल्यानंतर मला कळलं की इथे एमपीएससी मार्फत ह्या देखील वरच्या लेवलच्या एक्झाम्स असतात आणि मग मी त्या एक्झाम्ससाठी प्रयत्न सुरू केले. पण मला म्हणजे कोणी म्हणत असेल की किती मोठा पिरियड झाला, की ही 98 जॉईनिंग झाली आणि 2007 ही इथे झाली. पण माझं म्हणजे ठरलेलं होतं की हा वन वे आहे, इथून आपल्याला रिटर्न बॅक यायचं नाहीये. म्हणजे मुलांनी किंवा मुलींनी की लग्नानंतर देखील आपण करिअर करू शकतो, असं काही नाही की आपण लग्नानंतर करिअर करू शकत नाही किंवा मला मुली झाल्या. आणि मग मला त्याच्यामध्ये माझं 2000 आणि 2003 माझी ही एक्झाम आहे. तर त्यावेळेला माझे बेबी एकदम छोट्या होत्या. एक बेबी माझी 3 वर्षाची होती, एक बच्चू माझं 2 महिन्याचं होतं. त्या याच्यामध्ये मी एमपीएससीची प्रिलिम द्यायला गेली. एमपीएससीची प्रिलिम देऊन आली. सॅटर्डे संडे कुठेही जायचं नाही, फक्त अभ्यास करायचा आणि माझा अभ्यास करायचा. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे जॉब पण होता. म्हणजे असं नाही की जॉब म्हणजे गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे सोडण्याचा प्रश्न येत नाही, स्थैर्य असते. तर तो जॉब करून आल्यानंतर मी रात्री अभ्यास करायची माझ्या बाळांचं बघून आणि त्याच्यानंतर मग मी अभ्यासाचा स्पीड हा चांगला ठेवायची की तो माझा 3 वाजेपर्यंतचा 3:30 वाजेपर्यंतचा रात्रीचा तो माझा अभ्यास करायचा. म्हणजे तुम्हाला जर याच्यामध्ये जरी सक्सेस पाहिजे असेल तर तुम्हाला चांगला अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. जर इथे छोटे मुलांचे पॅरेंट्स असतील तर मी त्यांना एक सांगू इच्छिते की तुमच्या मुलांना जर पुढे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला द्यायची असतील तर तुम्ही त्यांच्या मॅथ्सकडे थोडंसं जास्त लक्ष द्या. मॅथ्स त्यांचं चांगलं पाहिजे, कारण की एमपीएससी एक्झाम मध्ये मॅथ्स हा हिस्सा म्हणजे कामाचाच आहे. त्यांच्या मॅथ्सकडे थोडंसं तुम्ही लक्ष द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना थोडंसं जनरल नॉलेज म्हणजे रोज एक कोणता तरी न्यूजपेपर वाचण्याची सवय ठेवा किंवा ते जर वाचण्याचा कंटाळा करत असतील तर तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करा की नाही आज ना ही न्यूज झाली, ही 5 मिनिटाचा वेळ तुम्ही त्यांच्यासाठी द्या. आणि त्याच्यानंतर मात्र मग आमची ती परीक्षा थोडी खूप लांबली. म्हणजे 2003 आम्ही प्री दिली, 2004 आम्ही मेन दिली, 2005 आम्ही इंटरव्ह्यू दिला
आणि त्याच्यानंतर आम्ही 2007ला जॉईन झालो. म्हणजे हा जो माझा लॉंग टाइम मध्ये जो गॅप दिसला की तो गॅप तो असा आहे. आणि त्याच्यानंतर मी मंत्रालयात सर्व्हिसला लागली की मग सरळ सेवेने डायरेक्ट कक्ष अधिकारी म्हणून तिथे सर्व्हिसला लागली. आणि तिथे देखील मी एक ठरवून घेतलं की इथे देखील आपण चांगलं काम करायचं. आपण कोणत्याही ब्रांच मध्ये गेलो तर आपल्या कामाचा ठसा तिथे उठवायचा. आणि मग त्याच्यानंतर मग माझं मी उद्योग विभागात गेली. पहिल्यांदा मी फायनान्स मध्ये काम केलं, त्याच्यानंतर मी उद्योग विभागात काम केलं. उद्योग विभागामध्ये आमच्याकडे मग मॅग्नेटिक महाराष्ट्र हे इव्हेंट होत्या. आणि मग मॅग्नेटिक महाराष्ट्र ज्या वेळेला आपण पूर्ण राज्याचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला म्हणजे आम्ही जे ऑफिसर्स असतो त्यावेळेला आम्हाला घराचा विचार सोडून द्यावा लागतो. ज्यावेळेला आपण स्वतःला राज्याचा विचार करतो त्यावेळेला घराचा विचार सोडून द्यावा लागतो. आणि अशा वेळेला असे ज्या वेळेला म्हणजे योजना ज्या वेळेला लोकांसाठी आणायची असते त्यावेळेला आम्ही रात्रीचे 9-10 वाजेपर्यंत मंत्रालयात थांबलेलो असतो. आणि त्याच्यानंतर मग ह्या तुमच्यापर्यंत ह्या योजना येतात. आता महिला धोरण ज्या वेळेला आम्हाला आणायचं होतं त्याची म्हणजे महाराष्ट्र हे अतिशय प्रगत राज्य आहे की कोणतीही गोष्ट पहिल्यांदा महाराष्ट्रात येते. तर ती कशी येते तर तुम्हाला एक थोडंसं म्हणजे मी स्वतः घेतलेला एक तुम्हाला अनुभव सांगू की ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प ही हैदराबादच्या ग्लोबल समिटला आली. ती आली नोव्हेंबर महिन्यामध्ये. 28 नोव्हेंबरला हैदराबादच्या ग्लोबल समिटला आली. आम्हाला त्याच संध्याकाळी आमच्या सरांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता आपल्याला महाराष्ट्राची वुमेन पॉलिसी आणायची आहे. महाराष्ट्रातल्या महिलांना उद्योजिका आपल्याला बनवायचं आहे. म्हणजे ती हैदराबादला आली की आपल्या आपण म्हणजे महाराष्ट्र किती अग्रेसर आहे की आपल्याला असं वाटलं की उद्या हैदराबाद ते पुढे वुमेनसाठी काही आणलं आणि आम्ही मागे पडलो. तर आम्हाला आताच्या आता सांगितल्यानंतर आणि आम्ही पण तेवढे हार्डवर्क केले की आपल्याला कुठे कुठे त्यांना म्हणजे आता वुमेन पॉलिसीमध्ये आम्ही MIDC मध्ये त्यांच्यासाठी जागा ठेवलेली आहे. नंतर त्यांना कुठे एक्झिबिशन्स मध्ये भाग घ्यायचा असेल तर गव्हर्नमेंटकडनं त्याच्यासाठी सुद्धा पैसा दिला जातो, अनुदान दिलं जातं. आम्ही ती वुमेन्स पॉलिसी आम्ही 16 डिसेंबरला आम्ही वुमेन पॉलिसी पब्लिश केली. 16 डिसेंबर 2017ला आपली महिला धोरण राज्याचं आलं. म्हणजे हैदराबादमध्ये फक्त मॅडम आल्या इवांका ट्रम्प मॅडम, पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पॉलिसी आणली. म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला असे मोटिवेट करत असतात. अनेक वेळेला म्हणजे माझ्या जॉबमध्ये अनेक अप आणि डाऊन्स हे तर माणसाच्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात. म्हणजे अगदी स्टुडंट दशेमध्ये पण येतात, पुढे आपल्या संसारामध्ये येतात किंवा नोकरीमध्ये येतात. अप डाऊन्स हे प्रत्येक ठिकाणी येतात. पण ते डाऊन आपल्याला ज्या वेळेला आपण डाऊन्स मध्ये असतो त्यावेळेला आपण काय चांगलं काम केलं, आपल्याला कुठे कुठे आपण काय केल्याने आपल्याला आनंद मिळतो ह्या गोष्टींवरती आपण फोकस केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला आयुष्याचा जो डाऊन्स असतो तो आपल्या आयुष्यातला निघून जातो. आणि मला ज्या वेळेला मला ज्या वेळेला सांगितलं की आपल्याला ही वुमेन्स पॉलिसी आणायची आहे तर आम्ही अगदी एकदम पटकन केला की महाराष्ट्रात किती महिला फक्त म्हणजे आता एवढे बचत गट कामं करतात महाराष्ट्रामध्ये, पण त्यांना कोणीतरी तरी प्रमोट केलं पाहिजे ना. ह्या बचत गटांनी का नाही येऊ, ह्या पॉलिसीचा का नाही लाभ घ्यायला पाहिजे, आपल्या बागलांमधल्या पण बचत गटांनी पण याचा का नाही लाभ घ्यायला पाहिजे. तर ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि हा खरंच एक चांगला प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून दिलेला आहे. इथे हा चांगला प्लॅटफॉर्म इथे हा उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तुम्ही म्हणजे एकदम अशी चाच पडतात की आता आपण आता MPSCचं बघा, MPSCचं खूप सारं आता सगळीकडे ऑनलाईन उपलब्ध आहे. पण थोडे आपले सटाण्यातले मुलं MPSCची परीक्षा क्लिअर होत गेले आणि MPSC कडे बऱ्याच लोकांनी फोकस केला. पण ह्या दुसरी पण गोष्ट आहे की सगळेच जण काय MPSC होऊ शकणार नाही. वन वे आहे तो, त्याच्यामध्ये आपण खाली पडलो म्हणजे त्याच्यामध्ये वन वे मध्ये आपण सक्सेसफुल झालो तर ठीक आहे, नाही तर आपल्या आयुष्याचे पण वर्ष वाया जातील आणि आपलं नाही झालं तिथे एवढी मोठी कॉम्पिटिशन नाही झालं. पण आपण त्याच्यासाठी आपला पॅरलल ट्रॅक सुद्धा आपण व्यवस्थित बघून ठेवायला पाहिजे. कोणतंही जे काम करणार ते काम तुम्ही नीट करा. म्हणजे आता मी तुम्हाला मुख्यमंत्री रोजगार योजनेची तुम्हाला माहिती दिली तर त्याच्यामध्ये तुम्ही आता ते पोर्टलवर जा, तिथे तुम्हाला कसे फॉर्म भरायचे आहेत ते तुम्हाला त्यांनी सगळं दिलेलं आहे, सगळ्या पद्धती दिलेल्या आहेत. 40,000 मुलांनी त्याच्यामध्ये आधीच ऑलरेडी अप्लिकेशन्स आलेले आहेत आता आणि आमचं टार्गेट 1 लाखाचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि
आपण किती स्पीडी तिथे मध्ये भाग घ्यायला पाहिजे, किती स्पीडी डॉक्युमेंट गोळा केले पाहिजे, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हे आता मी तुम्हाला एक मार्ग दिला. तुमच्यापैकी 5-6 जण त्याच्यामध्ये चाच पडतील, 10-20 जण चाच पडतील. पण तुम्ही एक मोकळा राजमार्ग तयार कराल ना. जसा आता तुम्ही एमपीएससी युपीएससी या वेळेला एमपीएससी युपीएससीचे आमच्यासारखे ऑफिसर्स इथे गोळा झाले. नेक्स्ट टाइम मला इथे 1-2 उद्योजिका लेडीज दिसतील. म्हणजे हे होणार. एमपीएससी युपीएससी ह्या गोष्टी तर चांगल्या आहेतच. याच्यामध्ये तुम्हाला जॉबची स्टेबिलिटी आहे, तुम्हाला सेक्युअर्ड वातावरण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु तुम्ही ही दुसरी गोष्ट देखील केली पाहिजे की नाही. याच्यामध्ये बघा कॉम्पिटिशन तुमची मोठी होऊन जाणार, मग परत तुमचं रिझर्वेशन येणार, मग तुम्ही ओपन मध्ये बसता, त्याच्यात बसता, हे टेन्शन्स पण आहेत. आता मी ज्या वेळेला बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स केलं त्याच्या पाठीमागचा हाच हेतू होता की मला म्हणजे त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये नव्हतं की हे एमपीएससीच मला करायची आहे. तर मी कॉम्प्युटर सायन्सची डिग्री घेतल्यानंतर मग मी कुठेतरी काहीतरी करेन, माझी स्वतःची इन्स्टिट्यूट टाकेल किंवा अजून काही करेल. मी हे डोक्यामध्ये होतं. पण माझा ट्रॅक चेंज झाला म्हणून मी माझं करिअर तिथे केलं, पुढे गेली. तर त्याच्यामुळे म्हणजे आणि कधीही माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जे काही काम करतोय ते कधीच हलके नसते. ते काम कधीच हलके नसते, कधीच छोटे नसते. त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा. तुम्हाला जर वाटलं की नाही मला याच्यामध्ये नाही सक्सेस मिळते तर दुसरा मार्ग तुम्ही शोधा आणि सक्सेस पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. सक्सेस पर्यंत तुम्ही जाण्या. आणि मला म्हणजे अगदी तुम्हाला सांगायचंय की मी मला स्वतःला ज्या वेळेला कधी डिप्रेशन येतं किंवा मला स्वतःला वाटतं की हे माझं मला असं वाटतं की माझं टायमिंग जरा लिमिट मध्ये आलेलं आहे, संपत आलेलं आहे. तर मी आता परत इथे सर्वांचे आभार मानते आणि मला एवढ्या छान अशा व्यासपीठावर माझ्या माहेरच्या सर्व पॅरेंट्स, पालक आणि माझे मित्र मैत्रिणी सुद्धा देखील इथे आहेत, माझे बॅचमेट्स आहेत. त्यांनी मला सगळं माझी ही मुलाखत ऐकली. माझी ही मुलाखत किंवा जर ऐकली त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. आणि अशीच संधी परत उपलब्ध करून देणार. आणि त्याबद्दल देखील मी योगेश माझे बॅचमेट आहे, ही पण एक गोष्ट तुम्हाला इथे मी आणि त्यांनी स्वतःच चांगलं प्रस्थ सटाण्यामध्ये निर्माण केलेलं आहे. तर सर्वांचे मी धन्यवाद मानते आणि माझं जे आहे मुलाखत ती संपवते. थँक्यू हेमलता मॅडम. खूप छान मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं आणि भविष्यात आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की आपल्या बागलांमधून खूप छान उद्योजक तयार होतील आणि तुम्ही आलेल्या उद्योजकांचं जे प्रपोजल बागलान तालुक्याचे जे मंत्रालयापर्यंत येतील तर त्यांना काही त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये काही कमी असतील तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन करून त्यांचे नक्कीच मी मार्गदर्शन करणार. आमचं मैत्री नावाचा एक व्यासपीठ देखील आहे. कोणताही प्रोजेक्ट बागलान तालुक्याचा आला तर तो तुमच्याकडे येईलच आणि नक्की. तो कधीही तुम्ही नाकारू नका आणि जास्तीत जास्त ते प्रोजेक्ट सँक्शन करण्याचा प्रयत्न करा. खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही थांबायचं आहे. आपण पुढच्या जे आपल्या गेस्ट आहेत आरटीओ पल्लवी कोठादे मॅडम यांचं इंट्रोडक्शन देण्यासाठी मी ऍडव्होकेट प्रशांत भामरे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं इंट्रोडक्शन द्यायचंय. ओव्हर टू यू ऍडव्होकेट भामरे. नमस्कार. येतोय आवाज, बोला. बागलांचं नाव यशस्वी करण्यात ज्या नवदुर्गांचा सहभाग लाभला त्यापैकी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुणे पल्लवी शशिकांत कोठावदे यांचा परिचय मी थोडक्यात सगळ्यांना करून देते. पल्लवी शशिकांत कोठावदे उर्फ सौ पल्लवी किरण लोंढे यांचं मूळ गाव जे आहे बागलाण तालुक्यातल्या विरगाव येथील आहे. त्यांच्या आई वडील यांचं पूर्ण जीवन हे विरगाव येथे गेलं. त्यांनी त्यांचं पूर्ण शिक्षण हे साधारणपणे 1ली ते 10वी पर्यंत विरगाव या गावीच केलं. KBH हायस्कूल इथे त्यांनी 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी डिप्लोमा इन मेकॅनिक इंजिनियर नाशिक येथे केला. तो डिप्लोमा केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी धुळे येथे प्रवेश घेऊन BE प्रोडक्शन मध्ये त्यांनी ते शिक्षण पूर्ण केले.
ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही परीक्षा दिल्या. त्यात त्यांनी PSI, स्टेट इंटेलिजन्स ऑफिसर, असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ मोटर व्हेकल, असिस्टंट RTO अशा प्रकारच्या परीक्षा दिल्या. त्यानंतर या परीक्षा दिल्यानंतर असिस्टंट RTO म्हणून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. प्रथम त्यांनी असिस्टंट RTO म्हणून काम स्वीकारल्यानंतर अमरावती, त्यानंतर नाशिक व आता हल्ली मालेगाव येथे कामकाज करत आहेत. त्यांचं वडिलांचं नाव जे आहे शशिकांत नरहर कोठावदे. वडिलांचा जो व्यवसाय आहे विरगाव येथे मेडिकल अँड जनरल स्टोअरचा व्यवसाय आहे. तसंच त्यांच्या आई या गृहिणी आहेत सौ सुजाता शशिकांत कोठावदे. पल्लवी कोठावदे यांना अजून 2 बहिणी असून एक भाऊ आहे. त्यांच्या 2 बहिणी, एक भाऊ असे सर्व उच्च शिक्षित आहेत. त्यांची दुसरी एक बहीण जी आहे ती MTech झालेली आहे. तर तिसरी बहीण BE कॉम्प्युटर होऊन ती अमेरिकेत राहते. तर भाऊ नाशिक येथे BE मेकॅनिकल शिक्षण पूर्ण करून राहते. साधारणपणे त्यांनी हे असिस्टंट RTO म्हणून परीक्षा पास केल्यानंतर आणि पदभार कामकाज सुरू केल्यानंतर त्यांचा विवाह निफाड येथील श्री किरण विठ्ठल लोंढे यांच्या सोबत झाला. त्यांनी MPSC केलेलं आहे. MPSC मार्फत ते RTO इन्स्पेक्टर आहेत. त्यांचा विवाह झालेला असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांचे 2 मुलं असे एक लहान छान पैकी त्यांचं कुटुंब आहे. हे कुटुंब सांभाळून 2 पती पत्नी हे त्यांचं कामकाज करत आहेत. आणि असिस्टंट RTO हे पद ते चांगल्या प्रकारे हाताळते. साधारणपणे हे कामकाज करत असताना सर्वसामान्य लोकांशी संपर्क येतो आणि अशा लोकांशी संपर्क आल्यानंतर कामाचा ताणतणाव येतो. तरीही ते चांगल्या प्रकारे काम करत आहे. खास करून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलं, या पदावर पोहोचल्या. त्याला जे पाठबळ लाभलेलं आहे त्यांना त्यांचे आई वडील, त्यांचे भावंड व खास करून त्यांचे पती यांचं पाठबळ लागलं. हेच त्यांचं प्रेरणास्त्रोत आहे. त्याचबरोबर मी असंही म्हणेल त्यांना या पदावर पोहोचण्याची खरी संधी जर मिळाली ती महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची जी चळवळ उभी केली होती त्या चळवळीमुळे मिळाली व ती मिळालेली संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलं. खरं या उभयतांचं हे जी चळवळ होती ती चळवळ त्यांनी सार्थक ठरवली. अशा या नवदुर्गांपैकी पल्लवी शशिकांत कोठावदे यांचा परिचय मी आपणास सगळ्यांना थोडक्यात करून दिलाय. ओव्हर टू योगेश. थँक्यू ॲडव्होकेट भामरे. मी पल्लवी कोठावदे मॅडमांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं गायडन्स सुरू करायचं आहे. ओव्हर टू यू पल्लवी मॅडम. नमस्कार, आवाज येतोय माझा? येस, नमस्कार. नमस्कार माझ्या सर्व बंधू भगिनींनो. सर्वप्रथम तर ऑनलाईन मीडियाचा अतिशय योग्य असा वापर करून मला इथे तुम्हाला सर्व माझ्या बंधू भगिनींना आणि काका काकू आत्या जे कोणी माझे सर्व माहेरवाशी आहेत त्यांना भेटण्याची संधी दिली त्याबद्दल तुमची रोटरी क्लब ऑफ इंडिया सटाणाची मी परत एकदा आभार मानते. आणि त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी वेळोवेळी मला फोन करून जी पण आहे त्या सगळ्या गोष्टींची रूपरेषा सांगितली. आधी काही कल्पना नव्हती, पण जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या तेव्हा खूप आनंद झाला. कारण काय असतं की जेव्हा आपण काहीही कशातही यश मिळवतो, बघा आपण घरातही उदाहरण बघा की जेव्हा आपण यश मिळवतो तेव्हा आपले आई वडील असतात, म्हणजे घरातले जे आपली माणसं असतात ती पटकन कधी शाबास नाही म्हणणार आपल्याला, बाहेरची लोक येऊन म्हणतील. कारण त्यांना हवं असतं की यापेक्षा जास्त ह्या व्यक्तीने म्हणजे आपल्या माणसाने यश मिळवावं म्हणून. तशाच पद्धतीचं आहे की जेव्हापासून सिलेक्शन झालं तेव्हा खूप लोकांचे फोन आले वगैरे वगैरे. या सगळ्यांपेक्षा मला जो आपला माणूस म्हणजे आता जे तुम्ही माझे माहेरवाशी जे शाबासकीची पाठ माझी थोपटतायत त्याचं मला सगळ्यात जास्त कौतुक आहे. आज आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देताना आम्हाला स्वतःला काय अनुभव आले त्या गोष्टीची चर्चा करण्यासाठी इथे जमलो आहोत. माझी कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी तर भामरे सरांनी आपल्याला सांगितलेलीच आहे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने. त्याच्यात फक्त मी एक गोष्ट ऍड करायला म्हणेल की मला PSI ची पोस्ट मिळाली. एक माणसाने फक्त अल्पसंतुष्ट का राहू नये,
PSI ची पोस्ट मिळाल्यानंतर मला असं वाटलं असतं की बस झालं आता, पण मी मेन्स क्लिअर केल्यानंतर फिजिकलला गेले नाही, कारण माझ्यामुळे एका व्यक्तीची जागा अडवली जाऊ नये असं मला वाटलं. त्यानंतर मी ह्या म्हणजे की जेव्हा आपण MPSCचा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करतो तेव्हा फक्त आपल्याला राज्यसेवा वगैरे या एक्झामसाठीच त्याचा उपयोग होतो असं काही नसतं. या दरम्यान आपल्याला भरपूर साऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात की त्याचा उपयोग होत असतो. मधल्या काळात स्टेट इंटेलिजन्स ऑफिसरची देखील जागा निघाल्या होत्या, तेव्हाही मी फॉर्म भरला, तेव्हाही माझं सिलेक्शन झालं होतं. त्यानंतर स्पेशली डिप्लोमा इन मेकॅनिकल साठी किंवा प्रोडक्शनसाठी जे RTO डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इन्स्पेक्टर ऑफ मोटर व्हेकलच्या पोस्ट असतात त्यासाठी मी फॉर्म भरला, त्यात माझं सिलेक्शन झालं. आणि राज्यसेवे थ्रू माझं असिस्टंट RTO म्हणून सिलेक्शन झालं. त्यापैकी मला असिस्टंट RTO ही जी पोस्ट आहे ती मी जॉईन केली. सगळ्यात पहिल्यांदा अमरावतीला काम करून झाल्यानंतर नाशिकला 3 वर्ष होती आणि आता मालेगावला येऊन 1 वर्ष झालेलं आहे. म्हणजे आपला जो सटाणा तालुका आहे तो मालेगावच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये येतो, त्यामुळे तुम्हाला कधीही काही काम असलं तरी हक्काने येऊन माझ्याकडे येऊन ते काम सॉल्व्ह करून घेऊ शकता. कारण ही सगळी माझी माणसं आहेत म्हणून मी हक्काने सांगते, बाकी इतरांना मी असं कधीही सांगत नसते. सर्वप्रथम मला हे सगळं सांगताना हा आनंद होतोय की जेव्हा आपण MPSCच्या एक्झाम आम्ही देत होतो तेव्हा मला ग्रॅज्युएशन नंतर ह्या गोष्टींची माहिती झाली की अशा पण काही एक्झाम्स असतात. ते पण फक्त माझ्या पतींमुळे मला कळालं की अशा एक्झाम्स असतात आणि त्याचा आपण फॉर्म भरायला हवा. बघा, आपल्याला वाटतं की ग्रामीण भागातली मुलं पुढे जात आहेत, पण त्यांचा स्ट्रगल खूप जास्त असतो. शहरातल्या मुलांना तरी आधीपासून जनरल नॉलेज आहे, बरेचसे सोशल मीडियाज आहेत, न्यूजपेपर्स आहेत, या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होत असतात. शाळेचा तर आमच्या यशात खूपच छान वाटा, म्हणजे भरपूर वाटा आहे, पण तरीही ज्या गोष्टी सुरुवातीपासून माहिती असायला हव्या, आता ज्या तुमच्या पिढीला लवकरात लवकर माहिती होत आहे त्यावेळी आम्हाला त्या माहिती नव्हत्या. आणि आता MPSCचं शेड्यूलही त्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी व्यवस्थित झालंय. आधी कसं होतं की आता या वर्षी जर एक्झामची डेट आली तर ती पुढच्या वर्षी एक्झाम होणार, त्याचं मेन्स त्याच्या पुढच्या वर्षी होणार, त्याची इंटरव्ह्यू त्याच्या पुढच्या वर्षी आणि 4 वर्षांनी त्याचा फायनल रिझल्ट लागणार. त्या मानाने आता व्यवस्थित त्याचे शेड्यूल आपल्याला दिसतात त्यांच्या साईटवर गेल्यानंतर. तर ते शेड्यूल जर व्यवस्थित फॉलो केले आणि काही व्यवस्थित म्हणजे एक प्लॅनिंग करून जर अभ्यास केला तर आपण 1 वर्षात त्याच्यात सहज यश मिळवू शकतो असं मला वाटतं. तर ते करत असताना आपण सगळ्यात पहिलं तर मी म्हणेल की आपण आता जो प्लॅटफॉर्म आहे तो बेसिकली तालुका लेवलचा म्हणा किंवा ग्रामीण लेवलचा आहे. तर ग्रामीण भागातल्या माणसांना मुलांना जेव्हा ते एक्झाम देतात तेव्हा हे असं वाटत असतं की म्हणजे एक न्यूनगंड असतो की आपण ग्रामीण भागातले आहोत असं. पण जेव्हा MPSCचा सक्सेस रेशो बघितला तर त्याच्यामध्ये यशस्वी झालेल्या मुलांचं पर्सेंटेज हे ग्रामीण भागातल्या मुलांचं जास्त आहे. कारण तसं म्हणजे अगदी प्रॅक्टिकली म्हटलं तर त्यांना तसा बाहेर स्कोप कमी असतो. म्हणजे की शहरातल्या मुलांना जसा इझिली अवेलेबल होतं की आपण हे नाही तर हे करू शकतो, ते नाही तर ते करू शकतो, पण ग्रामीण भागातल्या मुलांना तसा तो कमी असतो. त्याच्यामुळे हा न्यूनगंड तर सगळ्यात पहिले काढून टाका की आम्ही ग्रामीण भागातले आहोत म्हणून. आणि सगळ्यात पहिल्यांदा जे मुलं MPSCचा अभ्यास करतात त्यांच्याशी मी इंटरॅक्ट करू इच्छिते की सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल तेव्हा स्वतःवर खूप विश्वास ठेवा. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, आपल्याला असं म्हणून चालत नाही. कारण ह्या गोष्टी एका रात्रीत अभ्यास करून आपण जसं ग्रॅज्युएशनला केलेलं असतं की एका रात्रीत मी अभ्यास केला आणि क्लिअर झालो वगैरे वगैरे, अशा गोष्टी इथे नसतात. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. जिद्दी, तुमची चिकाटी, सातत्य हे जर तुम्ही टिकवून नाही ठेवलं तर तुम्हाला यश नाही मिळणार. म्हणजे किती ह्या क्षेत्रामध्ये हुशार मुलांची गरज नाहीये ऍक्च्युली. तर जो जिद्दीने, चिकाटीने आणि सातत्याने अभ्यास करतो त्याला हमखास यश मिळतं. भले तो 50-60% यश म्हणजे पास झालेला विद्यार्थी जरी असला. तुम्ही बघा युट्यूबवर किंवा काय जेव्हा इन्स्पिरेशनल व्हिडिओज बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे हे तर 50-60% मिळून पास झालेले मुलं आहेत आणि आज ते IAS IPS आहेत, मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत, डेप्युटी कलेक्टर आहेत, खूप चांगल्या पोस्टवर आहेत. तर त्याच्यासाठी फक्त तुमचं बघा जीवन आहे, जीवनामध्ये अनेक चढ उतार असतात, यश असतं, कधी अपयश असतं. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये जेव्हा तुम्ही असाल तेव्हा त्याच्याबरोबर तुम्हाला असं नाहीये ना की जेव्हा आपण 7वी 8वीला किंवा आपल्या स्कूलला कॉलेजला असतो तेव्हा सगळे आपले समवयस्क असतात, सगळे बऱ्यापैकी सेम बुद्धीचे लोक असतात. पण जेव्हा आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये असतो स्पर्धेचा अर्थच असा आहे की तो तुमच्या बरोबर खूप वर्षापासून अभ्यास करणारी मुलं असतात किंवा पोस्ट होल्डर्स पण असतात की ज्यांना अपेक्षा असते की आपण याच्यापेक्षा चांगली पोस्ट मिळवू शकतो. त्यांच्याकडे तो एक्सपिरियन्स असतो आणि तो एक्सपिरियन्स तो जो आपल्याकडे नाही असं म्हणून आपल्याला चालत नाही. जेव्हा पण आपण अभ्यास करायला घेऊ सगळ्यात सुरुवातीला एक काम करा की एक डायरी घ्या.
त्या डायरीमध्ये ना तुमचं स्वप्न लिहून काढा, अगदी शांततेत एकटं बसून सगळा विचार करून की मला अधिकारी का व्हायचंय, त्याच्या मागे माझी काय कल्पना आहे. आणि अगदी कारणांसहित लिहायची. ती डायरी फक्त तुमच्या पुरती असेल अशी, कारण जीवनात जेव्हा हे चढ उतार येतील, यश अपयश येईल, अपयशाने खचून जाऊन आणि दिवस वाया घालवण्याची जेव्हा तुमची वेळ असेल, तेव्हा ती डायरी तुम्हाला कामास येईल. कारण ते जे स्वप्न असते ना पहिल्यांदा बघितलेलं, ते माणसाच्या मनात इतकं बिंबलेलं असतं की त्याच्या मागे सगळे असतात. आपली कुटुंब आपल्या त्या स्वप्नांमध्ये इन्व्हॉल्व्ह असतं, आपले आई वडील असतात, आपली सगळी पार्श्वभूमी, सगळी सामाजिक पार्श्वभूमी, सगळे असतात. त्यामुळे ती पार्श्वभूमी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी, त्या गोष्टीची परत एकदा आठवण येण्यासाठी ती डायरी तुम्हाला उपयोगात येते. तर आणि हे सांगताना मला नंतर जेव्हा तुम्ही ही डायरी मेंटेन कराल, त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करा की एमपीएससीचा सिलेबस किंवा तुम्हाला जो पण एक्झाम द्यायचा आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, त्याचा सिलेबस सगळ्यात पहिले हातात घ्या. तो तुम्हाला इझिली साईटवर मिळेल. आता आधीसारखं नाही की तुम्हाला ते पुस्तकं वगैरे शोधावे लागतील वगैरे असं, किंवा मागावं लागेल. आणि तो जेव्हा तुम्ही सिलेबस तुमच्या हातात मिळेल तेव्हा तो पूर्ण वाचून काढा सगळ्यात आधी. कारण जेव्हा तो तुम्ही वाचून काढा, त्याच्यामध्ये काय टॉपिक्स आहेत, तुम्हाला कशाबद्दल अभ्यास करायचा, त्या गोष्टींची तुम्हाला कल्पना येईल. ते एकदा तुमचं बेसिक क्लिअर झालं की आपल्याला हे वाचायचं आहे. कारण काय होतं, आपण काय करतो की एमपीएससीचा एक्झाम द्यायची, मला मोठा अधिकारी व्हायचंय वगैरे, हे आम्ही बघितलेले ज्वलंत उदाहरण आहेत. कारण सांगते, सगळ्यात सुरुवातीला जेव्हा मी अभ्यासाला सुरुवात केली होती तेव्हा मी पण खूप कन्फ्युज होते की मला काय करायचंय. तर याच्यासाठी आपल्याला दिशा मिळण्यासाठी आपण सगळ्यात आधी तो सिलेबस जेव्हा वाचू तेव्हा ती टॉपिक आपल्याला क्लिअर झाल्यानंतर जे बाजारात अवेलेबल पुस्तकं आहेत ते त्यातला जो जास्त वाचला जातो ते पुस्तक सगळ्यात पहिले घ्या. आणि त्याच्यासोबत त्या प्रत्येक सब्जेक्ट वाईज क्वेश्चन पेपर्सचा जो संच असतो तो पण घ्यायचा. कारण एक्झाम मध्ये आपल्याला काय विचारताय आणि आपल्याला कोणत्या दृष्टीने अभ्यास करायचा हे आपल्याला सगळ्यात आधी माहिती असलं पाहिजे. तुम्हाला आहे ना, जेव्हा एक्झाम द्याल तेव्हा खूप लोक भेटतील, खूप मुलं भेटतील की मी असा अभ्यास केला, माझी अभ्यासाची स्ट्रॅटेजी ही आहे, ती आहे, मी एवढा वेळ अभ्यास केला, मी हे बुक्स रेफर केले. कोणाच्याही स्ट्रॅटेजीवर कधीही जाऊ नका. कारण प्रत्येकाची बौद्धिक क्षमता, बौद्धिक पातळी वेगळी वेगळी आहे, ती व्यक्तिपरत्वे बदलणारी आहे. कुणाला रात्री अभ्यास केलेला योग्य वाटतं तर कुणाला दिवसा अभ्यास केलेला योग्य वाटतो. कुणाचं पाठांतर चांगलं असतं तर कुणाचं वाचन चांगलं असतं, कुणाचं लिखाणावर प्रभुत्व असतं. प्रत्येकाची विकनेस आणि स्ट्रेंथ वेगळे वेगळे असतात. त्याच्यामुळे आपले स्ट्रेंथ आणि विकनेसेस पहिले जाणून घ्या, आपल्या विकनेसेसवर मात करायला शिका. जर ते विकनेसेस तुम्ही कवटाळून ठेवले तर तुम्हाला आयुष्यात कधीही सक्सेस मिळणार नाही. आणि जेव्हा आपण या एक्झाम्स देत असतो तेव्हा श्युरिटी जरी कमी असली तरी मनावरचा विश्वास मात्र ढळू देऊ नका. कारण जर तो विश्वास ढळला आणि तुम्ही तुमच्या गोल पासून, तुमच्या टार्गेट पासून जर बाजूला झालात तर परत तुम्ही त्या जागेवर कधीही येऊ शकत नाही. जरी श्युरिटी नसली तरी पण आपल्या कन्सिस्टन्सी काय होतं, जीवनात खूप गोष्टी असतात, खूप चढ उतार असतात, जबाबदाऱ्या असतात. सगळ्यात महत्वाचं जबाबदाऱ्या असतात. म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं, आपले माणसं आहेत समोर म्हणून सांगते की जेव्हा मुली असतात त्यांच्या मुलींचे लग्नाचे प्रश्न असतात, मुलं आहेत त्यांचा सेटल होण्याचा कुठेतरी आई बापाने स्वप्न बघितलेलं असतं. आता याचं वय झालंय, ह्या वयात त्याने सेटल व्हावं, आता त्याने आमचा आधार व्हावं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या आपसूक येतात. याच्यासाठी तुम्हाला नाकारून चालत नाही. असे खूप कमी लोक आहेत सक्सेस मिळालेले इथे की ज्यांची फॅमिली बॅकग्राऊंड एकदम सेट आहे, नुसतं जाऊन परीक्षेला बसायचे आणि किती वर्ष केलं तरी पण चालणार आहे असं खूप कमी असतं. ज्यांना ते अवेलेबल आहे ते तर खूपच नशीबवान म्हणावे, पण असे कमी लोक आहेत की या सगळ्या गोष्टी अवेलेबल असणार आहे. त्याच्यामुळे या गोष्टी काही बाजूला सारून आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवायला शिका. थोडक्यात की ज्या गोष्टींनी आपल्या निगेटिव्हिटी येणार आहे त्या गोष्टी बाजूला ठेवून आपण याच्यातून काय पॉझिटिव्ह घेऊ शकतो हे सगळ्यात पहिले महत्वाचं जाणून घ्या. आणि एका रात्रीत अभ्यास न करता मायक्रो नोट्स काढा. जेव्हा तुम्ही सगळ्यात सुरुवातीला तर तुम्ही बेसिक वाचा की सगळ्यात बेसिक फंडा काय आहे कुठल्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा, की तुमचं बेसिक क्लिअर असलं पाहिजे. बेसिक क्लिअर असलं तरच तुम्ही एमसीक्यूज व्यवस्थित सॉल्व्ह करू शकतात. कारण त्याच्यामध्ये बारीक सारीक, जेव्हा आम्ही एक्झाम दिली होती तेव्हा आम्हाला फक्त प्री एक्झामसाठी एमसीक्यूज असायचे, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, आणि मेन्सला मात्र सब्जेक्टिव्ह असायचं. त्याच्यामुळे आमच्याकडे तो एक स्कोप होता की ऍटलिस्ट आम्ही मनातलं काहीतरी लिहू शकायचो, की आम्ही कोरं नाही ठेवलं तरी चालत होतं, कारण आम्हाला आमच्या मनातलं उतरवता येत होतं काही ना काहीतरी. पण आता तुम्हाला तुमची मेन्स एक्झाम पण एमसीक्यूची आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्यामुळे तुमचे जे कन्सेप्ट आहे ते अगदी क्लिअर असल्या पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही काही एक्झाम फेसच नाही करू शकत. कारण निगेटिव्ह मार्किंग जर असली तर तुम्ही, आणि ती जवळपास माझ्या मते आमच्या वेळी जर नव्हती पण एक माझ्या आयडियानुसार बहुतेक एक म्हणजे
1/4 मार्क कट होतो जर आपला एक क्वेश्चन चुकला तर, एक आन्सर चुकलं तर. अरे हे एक छोटे छोटे काय होतं की आपल्याला वाटतं की चला एकच चुकलंय, 2च चुकलंय, पण हा एक मार्क आहे ना आपल्याला कुठल्या कुठे घेऊन जातो विचार करा. जेव्हा आपण एक्झाम देतो तर तो 1 मार्क आपल्याला आपल्या टार्गेट पर्यंत घेऊन जातो, एक तर मोठा अधिकारी बनवतो किंवा परत आपल्याला सुरुवातीपासून अभ्यास करायला लावतो. तो 1 मार्क म्हणजे तो आपल्या आयुष्यात किती महत्वाचा आहे आणि तो एक मार्क मिळवण्यासाठी आपल्याला किती झगडायचं आहे. जेव्हा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात तेव्हा तुम्ही मायक्रो नोट्स काढणं खूप गरजेचं आहे. तुमच्यासोबत नेहमी तुमची डायरी असली पाहिजे, त्याच्यात तुम्ही बारीक सारीक पॉइंट्स त्याच्यात नोट डाऊन केलेले असले पाहिजे. आणि सुरुवातीला तर तुम्ही ग्रॅज्युएशन पर्यंतचे सगळे बुक्स लाईक की स्टेट बोर्डचे सगळे बुक्स आणि एनसीईआरटीचे सगळे बुक्स सगळ्यात पहिले वाचायचे. त्याच्याने तुम्हाला बेसिक क्लिअर होईल. त्याच्यानंतर त्या विषयाशी रिलेटेड पहिले तर ते बेसिक क्लिअर झाल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे हे तर माझं ग्रॅज्युएशन झालेलं असल्यामुळे मला काय वाचायची गरज नाहीये. तर पण तसं नसतं. जेव्हा आपण एक्झामच्या दृष्टीने वाचतो तेव्हा बारीक सारीक पॉइंट्स विचारात घेऊन त्या गोष्टी वाचत असतो. नंतर आपण जेव्हा पुढची स्टेप हे की त्याच्यातले जे बुक्स आहेत, बुक्सची लिस्ट बनवा पहिले की हा सक्सेस झाला आणि हे बुक्स वाचले होते असं नाहीये. की बुक्सची लिस्ट बनवा, याच्यातले तुम्हाला कोणते कोणते योग्य वाटतात ते सगळे बुक्स बघून आणि ते कुठले तुम्हाला रेफर करायचे सगळे बघितल्यानंतर तुम्हाला कोणते रेफर करायचे त्याची लिस्ट स्पेशली बनवायची, ते बुक्स आणायचे आणि त्यातून तुमच्या नोट्स काढून आणि मग त्यातून अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे मी अगदीच एक्सपर्ट आहे असं नाहीये, फक्त माझे जे अनुभव आहेत त्याच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगते की काय होतं की या गोष्टी करण्यामध्ये खूप वेळ चालला जातो आणि जेव्हा वेळ ही गोष्ट अशी आहे की आपल्याला जो मोकळा वेळ मिळतो तो जर आपल्याला स्वतःला देता नाही आला आणि आपल्या हातातून जर वेळ निसटून गेला तर आपल्याला खूप दुःख असतं, कारण ती गेलेली वेळ परत येणार नसते. आणि नंतर इंटरव्ह्यूचा तर इंटरव्ह्यूला तुम्हाला कॉन्फिडेंटली फेस करायचंय. इंटरव्ह्यू बाबत तर की तिथे काय असेल, काय विचारणार असतील असं म्हणजे अगदी तो एक असं बघा खूप वेळा मेम्स किंवा मेसेजेस येत असतात की खूप काहीतरी विचारलं आणि काहीतरी अचानक तिथे काय सांगता आलं नाही वगैरे, असं काही नसतं. तिथेही जे इंटरव्ह्यू घेणारे लोक असतात ते आपल्यासारखेच माणसं असतात, फक्त त्यांचं नॉलेज डीप असतं. त्याच्यामुळे ते आपल्याला आता म्हणजे की तुम्ही थोडक्यात काय की चाटा मारायच्या नाही तिथे गेल्यावर, स्पष्ट शब्दात खोटं बोललं की तुम्ही तिथे अडकलात, कारण आपल्यापेक्षा खूप नॉलेज घेतलेले लोक तिथे असतात. आणि तुम्ही म्हणाल की मला शेरोशायरी खूप आवडते, मग ते तुम्हाला अचानक काहीतरी नाव सांगणार की चल ठीक आहे तू यातला हा शेर म्हणून दाखव, म्हणजे इतकं त्यांचं डीप नॉलेज असतं. त्याच्यामुळे इंटरव्ह्यू जरी तुम्हाला काही येत नसलं तरी तुमचा कॉन्फिडन्स तिथे चेक केला जातो आणि तुमचा कॉन्फिडन्सच तुम्हाला मार्क देत असतो. तुम्हाला तिथे काय आलं हे पोपटपंची तिथे कामाची नसते. तुम्ही कॉन्फिडेंटली त्या प्रश्नाला कसे सामोरे जाताय तो इंटरव्ह्यू फेस करणं आणि त्याच्या म्हणजे तुमच्याबद्दल त्या समोरच्या परीक्षकाला पॉझिटिव्ह करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं इंटरव्ह्यूसाठी. आणि परीक्षेच्या बाबतीतही अनेक अफवा आपण ऐकत असतो की एमपीएससीची एक्झाम किंवा युपीएससीची एक्झाम अशा असतात की अशी कशी दिली किंवा मग असे वेगळे शॉर्टकट्स आपल्याला कोणी सांगत असतं, पण हे शॉर्टकट्स कधी कामाचे नसतात. आणि सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन झालेल्या असल्यामुळे तुम्हाला सगळं ऑनलाईन अवेलेबल आहे, सगळं मटेरियल आहे. पण हे ऑनलाईन मटेरियल अवेलेबल असण्याचा एक तोटा असा आहे जो मला जाणवला की सुरुवातीला काय होतं, जेव्हा आमच्या काळी पुस्तकं असायचे फक्त तर आम्ही ते नोट्स काढून ठेवायचो. आता काय झालंय की सोशल मीडियामुळे जेव्हा पण एक काही पण येतं आपल्याला की अरे हो हा विषय आहे का, मी तर लगेच गुगलवर सर्च केलेला आणि हे माझ्या हातात आहे, मी कधी पण ते बघू शकते, असं नसतं. त्याच्यामुळे काय होतं की टिपण काढण्याची ज्या सवयी आहेत त्या मुलांच्या हातून बंद होत चालल्या, म्हणजे निश्चित चालले आहेत की ठीक आहे ना कधी पण मला अवेलेबल आहे, पण जेव्हा गरज असते तेव्हा प्रत्येक वेळेस सर्च करायची गरज नाही पडली पाहिजे. तुमच्या नोट्स तिथे तयार असल्या पाहिजे, कारण एक्झामला तुमचा मोबाईलचा गुगल कामास येत नसतो. तुमच्या ज्या नोट्स आता हे झालं सगळं. पॅरेंट्सला एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की आता तर स्कूल्सने बऱ्याचशा गोष्टी फॉलो करतायत. सगळे स्कूल्स पण, इव्हन आमचं ग्रामीण भागातलं स्कूल होतं तरी पण तिथे रोज न्यूजपेपरचं वाचन, म्हणजे कमीत कमी 5 बातम्यांचं वाचन वगैरे, नंतर जीके, या सगळ्या गोष्टी घेतल्या जायच्या. खूप छान स्कूल आहे म्हणजे विरगपची पण. आणि आता पॅरेंट्सने काय करायचं की तुमच्या मुलांना जवळ बसवून न्यूजपेपरचं वाचन करणं. आपण जेव्हा न्यूज बघतो तेव्हा मुलांना बाजूला बसवा. न्यूजपेपर म्हणजे काय, हा मेला, अपघात झाला वगैरे या गोष्टी नाही वाचायच्या आहे. तुम्हाला हे वाचायचंय
की संपादकीयमध्ये एडिटोरियल जे असतं त्याच्यामध्ये काय दिलंय, कारण त्याच्यात विस्तृत सगळं दिलेलं असतं. कुठले पण एक बातमी असेल त्याची पार्श्वभूमी सकट सगळं पुढचे जे काही परिणाम आहेत त्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी संपादकाने दिलेल्या असतात. त्या गोष्टी वाचणं, या गोष्टींची सवय त्यांना लावा. जीकेचे बुक्स आणून त्यांना वाचायला द्या. या गोष्टी जर केल्या तर त्याच्यामध्ये पण एक कॉन्फिडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड होईल की आपल्याला हे करायचंय. अचानक तुम्ही म्हणाल की तो फॉर्म भर आणि मला अधिकारी होऊन दाखव, असं कधी होत नसतं. आता हे सगळं झालं एमपीएससीच्या एक्झाम्स विषयी. याच्यानंतरही बरेचसे वक्ते तुम्हाला एमपीएससी किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स बद्दल सांगणार आहेत. त्याच्यामुळे मी सगळ्यात आता याच्यानंतर मी माझ्या डिपार्टमेंटकडे वळेल की आरटीओ डिपार्टमेंट जे आहे त्याबाबत मला थोडंफार सांगायचंय की प्रत्येक व्यक्ती आज असं नाहीये की कुठलंही घर असं नाहीये की ज्याच्याकडे वाहन नाहीये आणि कुठलाही तरुण असा नाहीये, अगदी रेअर सोडले तर, की ज्याला वाहन चालवता येत नाहीये. म्हणजे थोडक्यात जो चांगला ड्रायव्हर नाहीये. आता मी ग्रामीण भागातून आलेली असल्यामुळे मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपल्या इकडे लोकांना लायसन्स काढण्याची गरज वाटत नाही म्हणा की ते म्हणजे त्यांच्या शानके खिलाफ वगैरे असते की काय माहिती नाहीये. तर आता जी लायसन्स काढायची प्रोसिजर आहे ती आता पहिल्यासारखी काहीही अवघड राहिलेली नाहीये. तुम्ही सरसकट परिवहन.gov.in या साईटवर गेल्यानंतर तुम्ही सारथी या पोर्टलवर जाऊन तुम्हाला लायसन्सचा सगळा फॉर्म आहे अवेलेबल. तो ऑनलाईन फॉर्म भरायचा आणि अपॉइंटमेंट घ्यायची, ऑनलाईन अपॉइंटमेंट. आणि ज्या दिवशी अपॉइंटमेंट आहे त्या दिवशी तुम्ही भरलेले फॉर्म, फी रिसिट आणि सगळं घेऊन आणि स्वतः तिथे येऊन एक्झाम द्यायची. आणि एक्झाम देण्यासाठी पण मी तुम्हाला एक सोपा मार्ग सांगेल. लर्निंग लायसन्सची जी एक्झाम असते कम्प्युटरवर त्याच्याबद्दल पण खूप गैरसमज असतात की खूप अवघड असते वगैरे वगैरे. असं काही नसतं. तिथे 60% मार्क्स मिळाले की तुम्ही पास होतात. तुम्हाला एक छोटं ऍप सांगते मी. त्या एक्झाम जर तुम्हाला ती द्यायची असेल लर्निंग लायसन्सची तर त्या ऍप मधले तुम्ही सगळे क्वेश्चन्स आन्सर सकट तिथे दिलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यातलेच बरेचसे क्वेश्चन्स तिथे येतात की तुम्ही त्यात पास होऊ शकतात. महा आरटीओ म्हणून एक ऍप आहे, ते तुम्ही डाउनलोड करा जर तुम्हाला ती एक्झाम द्यायची असेल. अगदीच लॉजिकल क्वेश्चन्स असतात पण तरी जर तुम्हाला असं वाटलं की मला एक्झाम देऊन माझा महा आरटीओ बरोबर, जर तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करून जर तिथे जायचं असेल आणि परत परत एक्झामला यायचं नसेल, कारण की तुम्ही आता एक्झाम दिल्यानंतर मग परत द्यायची असेल तर तुम्हाला परत सगळी प्रोसिजर करावी लागते. त्याच्यामुळे हे जर तुम्ही अभ्यास करून गेला तर तुम्हाला लर्निंग लायसन्स मिळवणं सोपं होईल. आणि आपल्याकडे हेल्मेट घालण्याची म्हणजे न घालण्याची एक पद्धत आहे म्हणा की फार फुशारकी वाटते मुलांना की मी हेल्मेट, कारण त्यांची हेअरस्टाईल खराब होते. बरोबर आहे ना, हेअरस्टाईल खराब होते. अरे तुमचं जर डोकंच नाही राहिलं तर तुम्ही हेअरस्टाईल करून काय फायदा आहे. जर डोकं आहे सिर सलामत तो हेअरस्टाईल 50, एवढंच मी म्हणेल. तुम्ही किती हेअरस्टाईल करा, मुलींची ओढणी खराब होते, हेअरस्टाईल खराब होते, मुलांचे काय काय असे वेगळे वेगळे, किंवा मान दुखते माझी, असे बरेचसे आपल्याकडे कारण असतात. तर हे हेल्मेट जे आहे ना ते आपल्याला दंडापासून किंवा फाईन पासून वाचण्यासाठी नाही तर आपल्या स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही बघतो की स्टॅटिस्टिक जेव्हा बघतो ऍक्सिडेंटची, तर हे बघतो की देशामध्ये जेव्हा सर्वे केला गेला ऍक्सिडेंटचा, तर त्याच्यामध्ये जवळपास 5 ते 5.5 लाख ऍक्सिडेंट्स दरवर्षी होतात. त्याच्यामध्ये 3 ते 3.5 लाख मुलं किंवा घरातले कर्ते आहेत ते जखमी होतात आणि जवळपास 1.5 लाख मुलं जे 25 ते 35 वयोगटातील मोस्ट ऑफ आहेत ते मुलं मृत्युमुखी पडतात. एक व्यक्ती ज्याच्या मागे खूप स्वप्न आहेत, आई वडिलांचे स्वप्न आहेत, सगळ्यांचे स्वप्न आहेत, आणि त्याला तुम्ही इतक्या इझिली रस्त्यावरच टाकतायत ते स्वप्न त्यांचे, रस्त्यावर त्यांचा चुराडा करतायत. तुमचा जीव जातो, फक्त एकट्याचा जीव जात नाही, त्याच्या मागे तुमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. कुणाचा तरी नवरा जातो, कुणाचा मुलगा जातो, कुणाचा जावई जातो, कुणाचे बऱ्याच गोष्टी त्याच्याशी रिलेटेड असतात. जर तुम्हाला तुमचं रक्त सांडायची एवढी हौस आहे ना, तर तुम्हाला देशाची सीमा आहे तिथे जाऊन तुम्ही रक्त सांडा मग एक सैनिक म्हणून. कारण आपल्या देशातल्या रस्त्याला तुमच्या बलिदानाची गरज नाहीये. एकदम स्पष्ट, तुमच्या बलिदानाची रस्त्यांना गरज नाही, तर आपल्या देशाच्या सीमेला तुमच्या बलिदानाची गरज आहे. जर तुम्हाला हे करायचं आहे की मला रेस मध्ये यायचंय, रेस म्हणजे की जसं आपण रस्त्याने बघतो कुठेतरी धूम स्टाईल एक रेस असते आपल्या आयुष्यात, आपण धूम स्टाईल लावून घेतलेली असते की मी पुढे हे असं. ही धूम स्टाईल तुम्हाला आयुष्यात काही उपयोगाची नाहीये. कारण धूम पिक्चर मध्ये जेव्हा आमिर खान ही धूम स्टाईल करत होता ना, तर तो करत नव्हता, त्याचे प्रोफेशनल्स करत होते. आपल्या बरोबर प्रोफेशनल कोणी नाहीये, पण आपल्याला उगा शायनिंग मारायची आहे. हे करून तुम्हाला कधीही फायदा होणार नाहीये, हे एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ही धूम स्टाईल बाजूला ठेवून काही गोष्टींचं काटेकोर नियमांचं पालन केल्याशिवाय तुम्ही म्हणजे स्वतःचाही जीव वाचवू शकत नाही आणि दुसऱ्याचाही नाही. एका बरोबर तुम्ही 2 कुटुंब उद्ध्वस्त करता, एवढं लक्षात ठेवा.
नंतर हेल्मेट आणि सीट बेल्ट विषयी मला सांगायचंय की सीट बेल्ट जर तुम्ही बसत असाल कारमध्ये तर पुढे पण सीट बेल्ट आहे, तसेच मागच्या सीटवर बसणाऱ्या माणसाला सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे. कारण की जेव्हा ऍक्सिडेंट्स होतात तेव्हा मागच्या माणसाला सीट बेल्ट लावलेले नसल्यामुळे देखील तो मेलेला आपण बघितलेले आहे. नंतर अजून सांगायचं तर मोटर व्हेकल ऍक्टचे जे काही रूल्स आहेत, जे नियम आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करा. सीट बेल्ट वापरा. अजून विदाउट लायसन्स वाहन चालवू नका. भारक्षमतेचं पालन करा. हेल्मेट वापरा. अजून तुम्हाला काही जनरल काही क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू. खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. खूपच छान इन्फॉर्मेशन आम्हा सर्वांना तुम्ही दिली आणि त्याचा फॉलो आम्ही जरूर करू. मी ZRR योगेश जाधव याला विनंती करतो की त्यांनी क्वेश्चन आन्सर सेशन घ्यायचं आहे. ओव्हर टू यू योगेश. धन्यवाद सर. मॅडम, आपल्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की सध्याची कोविड-19 ची परिस्थिती बघता बऱ्याचशा जाहिराती येत आहेत किंवा बरेचसे ऍडव्हर्टाईज टीव्हीला येत आहेत की परीक्षा पुढे ढकलण्यात आली किंवा परीक्षा या वेळेत होणार नाही. तर हे बघून बरेचसे मुलं फ्रस्ट्रेशन मध्ये जातात किंवा बऱ्याचशा मुलांना अभ्यासावरून परिणाम होतोय, अभ्यास करायला अडचणी येत आहेत बऱ्याचशा. तर या मुलांना सातत्य टिकवण्यासाठी आपण काय मार्गदर्शन कराल? आता जसं आपण चर्चा केली, आता आपण बोललो होतो की जीवनातले जे चढ उतार आहेत, हा पण एक जीवनातला एक चढ उतारच म्हणावा लागेल. कारण कोविडची जी परिस्थिती आहे ती आपण काही हाताने ओढवून घेतलेली नाही किंवा कोणत्याही देशाने हाताने ओढवलेली नाहीये. तर त्याच्यावर जसं सामान्य माणूस मात करतोय तसंच आपल्यालाही मात करावी लागणार आहे. जे कोणी एक्झाम देत आहे तो आता जर त्याला पॉझिटिव्हली घ्यायचं असेल तर आपल्याला मिळालेला हा वेळ आहे असं समजा. कारण की ही स्ट्रॅटेजी ठरवणारे आपण नाही आहोत की ती एक्झाम कधी व्हावी किंवा त्याचं शेड्यूल काय असावं. त्याच्यावर मागे बरीचशी सामाजिक पार्श्वभूमी आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे त्याचा जो अवधी आहे तो पुढे जरी ढकलला गेलेला असला तरी तो पॉझिटिव्हली घेऊन आपल्याला वेळ मिळाला आहे असं जर आपण म्हटलं तर त्याचा एक सकारात्मक आपल्याला हे दिसून येईल परिणाम. थँक्यू मॅडम. सेकंड प्रश्न आहे, मॅम MPSC हे 12वी नंतर देता येता का ग्रॅज्युएशन नंतर? प्लीज एक्सप्लेन करा. MPSC हे कधी पण ग्रॅज्युएशन नंतर देता येतं. जेव्हा तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर त्याला काहीही एज लिमिट नाही. यू कॅन प्रिपेअर फ्रॉम युअर, एकदम तुम्ही छोटे असल्यापासून पण तुम्ही प्रिपेअर करू शकतात. फक्त तुम्ही लास्ट इयरला असताना त्याची फायनल एक्झाम देऊ शकतात. एकच अट असेल की जेव्हा तुमचा फायनल रिझल्ट असेल किंवा इंटरव्ह्यू असेल तेव्हा तुमच्याकडे पास झाल्याचं एक सर्टिफिकेट असतं, जे ग्रॅज्युएशनचं पास झालेलं तुम्ही प्रूफ त्यांना दाखवता आलं पाहिजे. ओके. निगेटिव्ह मार्किंग बद्दल एक्सप्लेन करा मॅडम थोडंसं. निगेटिव्ह मार्किंग जेव्हा आम्ही एक्झाम दिली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तेव्हा आम्हाला निगेटिव्ह मार्किंग नव्हती. हे आम्हाला आमचं सुदैव म्हणावं लागेल. जो काही आतापर्यंतच्या एक्झाम त्याच्यानंतर आमच्यानंतर जो सिलेबस बदलला त्याच्यामध्ये एक क्वेश्चन जर चुकला तर त्याला 1/3 मार्क मायनस होत होता, म्हणजे एक क्वेश्चन चुकल्यावर. पण आता त्याच्यातही एक इम्प्रुव्हमेंट झाली. एक प्लस पॉईंट असं झाला की 1/3 मार्क मायनस न होता 1/4 मार्क मायनस होतो, म्हणजे 0.25 मार्क मायनस होतात. म्हणजे तुमचे 4 क्वेश्चन चुकले तर तुमचा 1 मार्क जातो असं, पण तो जातो. लहान मुले विना लायसन्स गाडी चालवतात तेव्हा गुन्हा कोणावर होतो? आता नवीन जी अमेंडमेंट आहे, ड्राफ्ट रूल आहे त्याच्यामध्ये, तर पालकांवरही ती शास्ती किंवा जो फाईन म्हणा किंवा मग ती शिक्षा आहे ती पालकांना पण लागू होणार आहे. त्याच्यामुळे पालकांनी खूप काळजी घ्यायची आहे की मुलांच्या हातात गाडी देताना, वाहन देताना प्रत्येक गोष्टीचा विचार करून वयाचे 18 वर्ष कंप्लीट केल्याशिवाय त्यांच्याकडे वाहन देऊ नये. 16 वर्षानंतर तुम्ही विदाउट गिअर लायसन्स काढू शकतात, पण त्याच्यामध्ये जो क्रायटेरिया आहे तो बिलो 50 सीसीचा आहे आणि मार्केटमध्ये कुठेही जा तुम्हाला बिलो 50 सीसी गाडी कुठेही आढळून येणार नाही. त्याच्यामुळे ते लायसन्स मिळणं अशक्य आहे, कारण तुम्हाला टेस्ट पण बिलो 50 सीसी गाडीवर द्यावी लागते आणि तुम्हाला रस्त्यावर पण बिलो 50 सीसीच गाडी चालवावी लागते. आज तुम्ही कोणतीही 2 व्हीलर घ्या अगदी छोटीशी तरी ती 125 सीसीच्या पुढेच असते. त्याच्यामुळे तुम्ही 18 वयानंतरच जे तुम्हाला लायसन्स मिळणार आहे तेच सगळ्यात कामाचं आहे आणि ते लायसन्स काढल्याशिवाय तुम्ही गाडी चालवू नका आणि पालकांनी देऊ नका. MPSC UPSC एक्झाम डेज आधी सेल्फ नोट्स कशा युजफुल ठरतात? सेल्फ नोट्स ज्या असतात ते आपण व्यवस्थित आपलं वाचन करून आपल्या मनाने काढलेले असतात. त्याच्यातले जे बारीक सारीक पॉइंट्स असतात ते फक्त आपल्यालाच माहिती असतात आणि ते आपल्या मनात कुठेतरी बिंबलेले असतात, कारण ते आपल्या हाताने लिहिलेले असतात. त्याच्यामुळे सेल्फ नोट्स आपल्याला कधीही एक्झामला पण, म्हणजे मला तरी मी लिहिलेलं मला आठवायचं, म्हणून मला वाटलं की हा मायक्रो नोट्सचा पॉइंट तुमच्याबरोबर शेअर करावा, म्हणून मी तो मगाशी केला.
योगेश नाना How to भांबरे प्रश्न prepare विचार for नाना भांबरे प्रश्न विचारू इच्छितात. नाना भांबरे. मॅडम हॅलो हो बोला. हॅलो, आवाज येतो माझा? हो येतोय बोला. माझा ओके. प्रश्न असा आहे मॅडम की थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे तो का आवश्यक आहे आणि त्याच्याने गाडी मालकाचं काय नुकसान आहे? थर्ड पार्टी इन्शुरन्स ऍक्च्युली आपण जेव्हा पूर्ण फुल प्रोग्रेसिव्ह इन्शुरन्स जेव्हा पूर्ण काढत असतो तेव्हा आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो. थर्ड पार्टी इन्शुरन्स हा आपण आपल्या म्हणजे काढलेला असावा प्रत्येक वाहनाचा. पुढच्या माणसाला जरी आपण म्हणजे ऍक्सिडेंटमध्ये पुढच्या माणसाला जरी आपण ठोकलं तरी पण त्याला त्याचा फायदा होतो. त्याचा क्लेम लावू शकतो म्हणजे आपण त्याला फायदा होऊ शकतो. ओके, थँक्यू मॅडम. माझा भाविस्कर मॅडमांना प्रश्न असा आहे की एखादा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटकडे तुमच्या डिपार्टमेंटकडे उद्योजकाने ऍप्लिकेशन केलं तर किती दिवसात तो मंजूर होतो? आता आमच्याकडे मैत्री सेल स्थापन केलेला आहे. प्रोजेक्ट मंजूर करायचं म्हणजे एकच परमिशन नसते. तुम्हाला पोल्युशनच्या परमिशन घ्यायच्या असतात, नंतर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी घ्यायची असते. त्याच्यामुळे आता आम्ही सिंगल विंडो सिस्टीम केलेली आहे. तिथे तुम्ही ऍप्लिकेशन केलं की ते मंजूर एक इंडस्ट्री डिपार्टमेंटची परमिशन आम्ही लगेचच देतो. एक 8 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला ती प्रोजेक्ट मंजूर होते. आणि मैत्री सेल मध्ये सुद्धा आपले विविध डिपार्टमेंटचे ऑफिसर्स बसवलेले आहेत. म्हणजे इन केस आता तुम्हाला लँडच्या ठिकाणी कोणाची तरी मध्येच लाईन जात असेल, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे ऑफिसर्स बसवलेले आहेत. म्हणजे तिथे मैत्री कशासाठी? इंडस्ट्री, गव्हर्नमेंट आणि इंडस्ट्री, गव्हर्नमेंट आणि इंडस्ट्री स्थापन करणार याच्यामध्ये जी फ्रेंडशिप आहे म्हणजे मैत्री, की ते सॉल्व्ह करणार सगळे इश्यू. काही ठिकाणी क्रिटिकल असेल तर तिथे थोडासा जास्त वेळ लागेल. अदरवाईज आम्ही एक 8 ते 15 दिवसांमध्ये परमिशन सगळ्या प्रोजेक्टला देतो. ओके मॅडम, तुम्ही पण एमपीएससी पल्लवी मॅडम साठी सर पल्लवी मॅडम साठी प्रश्न आहे. मॅम, मेनी अंडर एज पीपल यूज टू व्हीलर्स बाय ब्रेकिंग रूल्स. मॅम, व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन दिस? व्हॉट वुड यू सजेस्ट ऑन दिस? एक मिनिट मॅम, म्यूट झाल्यात वाटतं. ऑलरेडी तो क्वेश्चन विचारला होता योगेश. यावर आपण चर्चा करून झाली आहे बहुतेक. ओके 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 मॅडम. गुगल पेक्षा मॅडम, इंटरव्ह्यू विषयी आपण काय सांगू इच्छितात? काय हॅलो, इंटरव्ह्यू देताना कोणकोणते प्रॉब्लेम फेस करावे लागले याविषयी काय सांगू शकता? इंटरव्ह्यू देताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला सेल्फ कॉन्फिडन्स जर दिसला तर तोच तुम्हाला मार्क देऊन जातो. की जर तुम्हाला किती ज्ञान असेल आणि जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स नसेल आणि तुम्ही जर अडखळून बोलत असाल तर चुकीचं बोला पण विश्वासाने बोला. थोडक्यात तो तुमचा विश्वासच सगळ्यात दुचाकी किंवा चारचाकी वाहनांसाठी निवड क्रमांक उपलब्ध आहे का? आहे. साईटवर सगळं आहे. परिवहन.gov.in वर जा. वाहनमध्ये तुम्हाला सगळे जे काही आपल्या ऑफिसला चॉईस नंबर्स अवेलेबल आहेत किंवा जे गेलेले आहेत त्याची सगळ्यांची लिस्ट दिसेल आणि गव्हर्नमेंटने त्याच्यासाठी जी फिक्स केलेली फी आहे ती पण तुम्हाला दिसेल. इव्हन तुम्ही ऑनलाईन पण त्याची फी पे करू शकता. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू योगेश. ओके, थँक्यू सो मच मॅम. हा, शेवटचा प्रश्न भाविस्कर मॅडमांसाठी आहे की आता गुगल आलेलं आहे, पुस्तकी ज्ञान महत्वाचं का गुगलचं ज्ञान महत्वाचं? गुगलचं दोन्ही महत्वाचे आहेत. म्हणजे पुस्तकी ज्ञान म्हणजे तुमच्याकडे समजा माझ्याकडे एकच बुक आहे, ते माझं वाचून झालेलं आहे आणि मला त्याच्यापेक्षा पण अजून काहीतरी वेगळं माहिती करून घ्यायचं असेल म्हणजे समजा मी माझ्याकडे मला फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला समजा मला माझ्या देशाची माहिती पाहिजे असेल, माझ्याकडे माझ्याच देशाचं पुस्तक असेल आणि दुसऱ्या देशाची मला माहिती पाहिजे असेल तर मी ऑफकोर्स गुगलवरती जाणार. तर आपण पुस्तका इतकाच मी गुगलला देखील महत्व देते. म्हणजे ज्या वेळेला म्हणजे मला पुस्तकामध्ये जी गोष्ट भेटली नाही तर मला थोडस तरी ग्लोबलायझेशन कडे आपल्याला जायलाच पाहिजे. काळाच्या बरोबरीने तुम्ही पावलं टाकले तर कधी पुढे जाणार. ओके, खूप खूप धन्यवाद मॅडम. मी
आमचे सेक्रेटरी रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांचे सेक्रेटरी उमेश सोनी यांना अनम्यूट व्हायला विनंती करतोय आणि त्यांनी आजचं वोट ऑफ थँक्स हे द्यायचं आहे. ओव्हर टू यू उमेश सोनी सर. आणि सर्वांना विनंती आहे की आभार प्रदर्शन झाल्यानंतर देवीची आरती श्री महालक्ष्मी मंदिरातून तुम्हाला प्रस्तुत होणार आहे. तर त्यामुळे आभार प्रदर्शनानंतर तुम्ही देवीची आरतीसाठी थांबायचे. ओव्हर टू यू उमेश सर. नमस्कार. नमस्कार. रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलाण आणि महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आज आपल्या प्रमुख अतिथी म्हणून माननीय हेमलता बाविस्कर मॅम, माननीय पल्लवी कोठावदे मॅम आणि विशेष अतिथी म्हणून रोटेरियन संगीता पाटील मॅम या जळगावहून झूम मीटिंगच्या माध्यमातून उपस्थित राहिले. या सर्व उपस्थितांनी उत्कृष्ट असे प्रबोधन पण मार्गदर्शन केले. याबद्दल मी सर्व या तिघा दुर्गांचे आभार मानतो. या तिघा मेळाव्यांचे विचार तरुण विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील अशी मी आशा करतो. तसेच पीडीजी दादा देशमुख सर, नाशिकचे रोटेरियन, ज्येष्ठ रोटेरियन जाधव साहेब, कळवणहून आमचे क्लबचे असिस्टंट गव्हर्नर आपली कापणे सर, कापणे सर उपस्थित राहिले. याबद्दल सर्वांचे आभार. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शहर व जिल्ह्यातील सर्व सन्माननीय नागरिकांचेही मी क्लबच्या वतीने आभार मानतो. तसेच विविध रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य व सर्व रोटरॅक्स व इनरव्हील क्लबचे पदाधिकारी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचेही मी मनापासून धन्यवाद देतो. पुनश्च एकदा मी सर्वांचे आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमात सूचना देण्यासाठी मी एकशाही सरांना विनंती करतो. थँक्यू उमेश सर. आपण आता देवीच्या मंदिरातून आरतीसाठी जात आहोत. नमस्कार. सत्यानंद सर्व भक्तांना अयंगाची आशीर्वाद. आज आपली माळ दुसरी रविवार. आजचे रूप आहे अर्धनारी नटेश्वर लक्ष्मी नारायण. जय. नमस्कार.
स्वामी
सहा करोमि यत्नं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि आर्तिकं केशवं श्रीधरं खूप खूप धन्यवाद सर्वांना. आजचा कार्यक्रम संपवायच्या अगोदर उद्याच्या गेस्टचं तुम्हाला इंट्रोडक्शन देतोय की उद्या पुन्हा एकदा 8 वाजता आपला कार्यक्रम होणार आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये नागपूरच्या उपजिल्हाधिकारी सुचिता भांबरे मॅडम या उपस्थित राहणार आहे. त्यानंतर प्रसिद्ध उद्योजिका नेहा खरे मॅडम या उपस्थित राहणार आहेत. तर उद्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या मीटिंग करता आणि त्यांच्या ज्ञानाची शिजोरी घेण्याकरता ह्या रोटरी क्लब ऑफ सटाणा बागलांच्या कार्यक्रमामध्ये आणि उपस्थित राहायचे. आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री प्रतिभा एंटरप्राइजेस यांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी प्रायोजक करून हा आजचा आपला कार्यक्रम हा सफल होण्यासाठी मदत केली. मी सर्वांना अनम्यूट करतो आहोत. खूप खूप धन्यवाद श्रद्धा मॅडम, तुम्ही आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आणि कोठावदे मॅडमांना मी अनम्यूट करतो आहोत आणि आजचा कार्यक्रम आपण संपला असं जाहीर करतोय. थँक्यू आम्हाला बोलावल्याबद्दल थँक्यू. तुम्ही बागलांवर प्रेम दाखवून अजून इतक्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा बागलांकरांकरता तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मी सर्व बागलांकरांतर्फे मी तुमचं धन्यवाद मानतो. मनोज जाधव साहेब अनम्यूट होऊन बोलू शकतात. डॉक्टर जगताप मॅडम तुम्ही पण अनम्यूट होऊन बोलू शकता. बालकांपैकी कोणाला श्लोक म्हणायचा आहे? यस सायली. दोन्ही गेस्टनी छान मार्गदर्शन केलं. झालं. हा बोला मॅडम. अतिशय छान कार्यक्रम अरेंज केलेला आहे तुम्ही आणि बोलणारे वक्ते अतिशय छान आहेत. थँक्यू. आज मी कार्यक्रम अटेंड करू शकले. उद्याचा एक कार्यक्रम निश्चित अटेंड करीन. थँक्यू मॅडम. यस जाधव साहेब. सर्वात महत्वाचं पाटील संगीता पाटील मॅडम यांचाही खूप खूप आभार की तुमची ओसीवी चालू असताना सुद्धा तुम्ही पूर्ण वेळ कार्यक्रमामध्ये हजर राहिल्या आणि तुम्ही पण खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचेही धन्यवाद. असंच सहकार्य आमच्या क्लब करता राहू द्या ही विनंती करतो. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रेसिडेंट योगेश अँड टीम. थँक्यू सो मच पास्ट प्रेसिडेंट प्रदीपजी बच्छाव आणि ऑल सटाणा टीम. खूप सुंदर प्रोग्रामला तुम्ही बोलवलात. थँक्यू सो मच. आणि मला ॲट ए टाइम दोघं प्रोग्राम अटेंड करावे लागत होते आणि मी खूप शॉर्टमध्ये ॲक्च्युली संवाद साधला तुमच्याशी. पण दोघंही मॅडमने खूप सुंदर अतिशय महत्त्वाची सगळी जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. खूप सुंदर प्रोग्राम तुम्ही घेतात. थँक्यू सो मच अगेन. थँक्यू मॅडम. श्रद्धा मॅडम आणि मॅडम तुमच्या फॅमिली असतील बरोबर तर तुम्ही 7 दिवस पण अटेंड केलं तर जास्त मजा येईल. नक्की जितकं शक्य होईल. अगदी ओव्हरलॅप होत असतील तेच मिस होतील माझ्याकडून. बरोबर. पण नक्कीच मी अटेंड करण्याचा कारण सगळ्याच महिला कर्तृत्ववान आहेत आणि सगळ्यांचं काम चांगलं आहे आणि त्यामुळे त्याच्यापासून नक्कीच सगळ्यांना काहीतरी बोध घेता येणार आहे. नक्कीच मिळणारच आहे. प्रयत्न करा. तुमच्या क्लब मध्ये सांगा. नक्की. ओके थँक्यू. थँक्यू अगेन.
पल्लवी मॅडमांची किड्स बरोबर बसलेले आहेत, त्यांनाही तुम्ही अधिकारी करा आणि पुन्हा एकदा आम्हाला काही दिवसांनी संधी द्या त्यांचाही इंटरव्ह्यू घेण्यासाठी. योगेश सर, मी जाऊ शकते का? हो, येस 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 सर. थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. सर मी पण आपली रजा घेते. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. मी सर्वांना अनम्यूट करत आहे. येस, आवाज येतो. पार्टिसिपेंट तर्फे सायली, अनम्यूट होऊन तुला काय सॉन्ग म्हणायचं तर सांग, मन पटकन. सर मी मंत्र म्हणते. हा, येस. देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमसुखम रूपम देहि यशेति चरे सर्वाबाधासन्नं अखिलेश्वरी एकमेव तत्त्वाकार्यमस्त व्याधि विनायकम सर्वमंगलमांगल्ये शिव सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते सर्वबाधा प्रसन्न लोक्यास्य अखिलेश्वरी एकमेव तत्कार्यमस्त व्याधि विनाशिनी पुत्रादि धनम देहि